Good evening, everyone. We will start in 10 minutes. So please be patient. Our speaker today has also joined. We'll be starting in 9 minutes with the Rotaract and Rotary protocols.
एक साधारण अजून 2-3 मिनिटात आपण चालू करूया. ओके, बरं. गुड इव्हनिंग एव्हरीवन. तर ॲक्च्युली रोटरॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रल तर्फे आज आपण इंट्रोडक्शन टू स्टॉक मार्केट ह्याबद्दल एक प्रोफेशनल डेव्हलपमेंट आपण एक सेमिनार ठेवलेला आहे. पहिल्यांदा सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही सगळे एवढ्या संख्येत या इथे तुम्ही अटेंडन्ससाठी आलेले आहात. आपण जास्त वेळ न घेता एक फक्त आमचे 1-2 रोटरॅक्टचे प्रोटोकॉल्स आहेत ते फॉलो करून आपण इव्हेंटला सुरू करूयात. So I request our charter president Vaishnavi Pote to call meeting to order. Vaishnavi, आवाज नाही येत. Okay. Now I request Yash, Rotaractor Yash Shinde to give an introduction about our today's speaker. Yash, can you take control? Hello. Yes. Yes. Am I audible now? Yes. You are audible. Hello. Okay. Hello everyone. First of all, good evening to everyone. It's a great pleasure for me to introduce our guest speaker for today's evening, who will introduce us to stocks market. This is a subject in which we should all be deeply interested because it allows you to take charge of your financial security. Now, let me give a short introduction of our guest speaker. He is a professional photographer and also a full-time stock trader and investor. He is CEO of Retno Inversion Private Limited. He has 7 years of trading experience in segment trade like cash, options, mostly Bank Nifty and Nifty Expert. Please join me in
Welcoming our guest speaker, Mr. Rushi Kharche. ऋषी खर्चे. Hello, Rushi. येस यू कॅन स्टार्ट. आवाज येतोय माझा? हो आवाज येतोय ऋषी. ओके, माझे स्क्रीन वगैरे विजिबल होते, म्हणजे मी विजिबल होते? हा म्हणजे माझं स्क्रीनवर दिसतंय. ओके, तर स्टार्ट करायचं? हो स्टार्ट करूया. ओके, तर जसं की यशने सांगितलं माझ्याबद्दल की मी ट्रेडिंग करतो, मी प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. तर तुम्हाला पण एक प्रश्न पडला असेल की हा एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे तर हा फुल टाइम ट्रेडर कसा बनला, राईट? आणि प्रत्येकाला माझी स्टोरी जाणून घ्यायची खूप उत्सुकता असेल की मी कसं काय ट्रेडिंग करतोय, मी या लेवलला आलोय तर का आलोय, आणि तुम्हाला पण मार्केटमध्ये यायचे तर काय काय यूज करायला पाहिजे, म्हणजे तुम्ही स्टार्टिंग कुठे करायला पाहिजे, काय इन्व्हेस्टमेंट करायबद्दल तुम्हाला पूर्ण गायडन्स देणार आहे. जर कोणाचं काही क्वेरी असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, जेणेकरून मी विजिबल तिथं बघून मी तुमचे आन्सर देईल लास्ट 10 to 15 मिनिट्स मध्ये. ओके, तर मी आता चालू करतो. सगळ्यांचा एक प्रश्न असतो की स्टॉक मार्केट हे रिस्की आहे का? ओके, तर रिस्क बघायला गेलं तर तुम्ही कुठलाही बिझनेस घ्या. फॉर एक्झाम्पल आता हॉटेल लाईनचा बिझनेस घेतो. तुमचे 2 मित्र आहेत, समजा की त्या 2 मित्रांनी हॉटेलचा बिझनेस चालू केलाय आणि त्या दोघांमध्ये तुम्हाला वाटते की आपण पार्टनरशिप मध्ये त्यांच्यामध्ये जॉईन व्हायला पाहिजे, तर तुम्ही पण तिथे त्याच्या बिझनेसमध्ये जेव्हा पार्टिसिपेट करता तेव्हा काही ना काही तर मनी तिथं स्पेंड करता. बरोबर, समजा 1 लाख तुम्ही इन्व्हेस्ट केले, तर तेव्हा तुम्ही विचार करता का माझे 1 लाखचे 10 लाख होतील का, माझा बिझनेस चालेल? माझ्याकडे जर खूप चांगला असेल तरच तुमचा खूप चांगला बिझनेस चालेल. अदरवाईज कोकणी जर तुमचा आलाच नाही, खूप टाइम टू टाइम त्यांनी प्रॉपर तुम्हाला काहीच दिलं नाही, प्रॉपर क्वालिटी नाही दिली, तुमचा बिझनेस चालेल का? नाही. तसंच स्टॉक मार्केट आहे की स्टॉक मार्केटवर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, पण किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, काय केली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. ओके, रिस्की तर नाहीये कुठं. तुमची रिस्क तुम्हाला मॅनेज करता आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जे काय मनी त्याच्यामध्ये स्पेंड करा, फॉर एक्झाम्पल 10,000 तुम्ही इन्व्हेस्ट करताय XYZ स्टॉक्स मध्ये, त्या XYZ स्टॉक्स मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करताय तर तुम्ही ऑल सगळे 10,000 त्याच्यामध्ये टाकले नाही पाहिजे. तुमची मनी मॅनेजमेंट ही केली पाहिजे. तर ती मनी मॅनेजमेंट तुम्हाला सांगणार आहे. परत सेकंड प्रश्न पडतो की सगळ्यांना की मी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर किती पैसे अर्न करू शकतो, किंवा मला पण सगळेजण युट्यूबला विचारतात, किंवा तुम्ही जर माझं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल तर मी तिथं माझ्या क्वांटिटी हाईड करतो की मी आज किती शेअर बाय केले, किती शेअर सेल केले. सगळे म्हणतात की तू क्वांटिटी का हाईड करतो, त्याचं एक रिझन आहे की उद्या मला 1 लाख प्रॉफिट होते, 2 लाख प्रॉफिट होतं, राईट? मी माझ्या मनी मॅनेजमेंट नुसार तिथं बाय सेल करतो किंवा ते पैसे इन्व्हेस्ट करतो. उद्या तुम्ही जर मला ट्रॅक केलं तर माझा विन रेशो तुम्हाला मोठी आय थिंक 80% तुम्हाला सक्सेस रेशो माझा आहेच. ओके, तुम्ही ट्रॅक करू शकता ओल्ड मेसेज, मी काय जे काही शेअर्स वगैरे देत. तर उद्या जर मी तिथं टाकले की मी आता या टायमिंगला 1000 क्वांटिटी या शेअरचे घेतले, तर तुमची मॅनेजमेंट काय नसती, तुम्हाला किती लॉस करायचं हे तुम्ही फिक्स केलं नसतं, की इव्हन तुम्हाला आता प्रॉफिट होते तर तुम्ही प्रॉफिट बुक केला पाहिजे की नाही मार्केटमध्ये हे तुमचं काही डिसाइडेड नसतं. मग तिथं तुम्ही काय करणार, ऋषी खर्चेने 100 शेअर घेतलेत किंवा 1000 शेअर घेतलेत म्हणून तुम्ही तिथं बाय करणार, राईट? इथं तुम्ही चूक. तर तुम्हाला किती रिटर्न एक्सपेक्टेड केले पाहिजे हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही फॉर एक्झाम्पल 1000 रुपीज इन्व्हेस्ट करता, राईट? 1000 रुपीज तुमचे 2000 रुपीज झाले एखाद्या स्टॉक मध्ये. ओके, तर तिथं तुम्ही 50% अमाऊंट जी अर्न केली ती विड्रॉल करून टाका, म्हणजे तिथनं तुम्ही प्रॉफिट बुक करा, आणि जे 1000 रुपीज ज्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले तर तशीच राहू द्या. म्हणजे इन फ्युचर तो स्टॉक्स वाढला, त्याने ग्रोथ दिली तर तुम्हाला तिथं अजून जास्त प्रॉफिट होईल, पण तुम्ही जे लावलेले पैसे, तुमचे जे कॅपिटल आहे ते कॅपिटल तरी विड्रॉल करून घ्या. त्यानंतर सगळ्यांना अजून एक दुसरा प्रश्न पडतो की हाऊ मच शुड आय स्टार्ट विथ, किती रुपयापासून मी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. ओके, तर इन्व्हेस्टमेंटसाठी असं काय नाही की तुम्ही तुम्हाला म्हणलं की उद्या 5 लाख पासून करा, 1 लाख पासून करा, तुम्ही मिनिमम 1 रुपयापासून पण इन्व्हेस्ट करू शकता. एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला भागीदार बनायचं, एखाद्या कंपनीवर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची, तर त्या कंपनीची व्हॅल्यू काय? फॉर एक्झाम्पल रिलायन्स कंपनीचा शेअर आहे, त्याची आज प्राइस व्हॅल्यू 2082 RS. ओके, तर 2082 RS का त्याची प्राइस आहे, तर त्याची ग्रोथ आहे तेवढं त्याचे आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आयडियाचा शेअर घेतला, तुम्हाला पण माहिती आहे जिओ चालतंय, भारती एअरटेल चालतंय, आणि आयडियामध्ये आणि वोडाफोन मध्ये तुम्हाला ग्रोथ दिसते का नाही, तर त्या शेअरची प्राइस 8 रुपीज आहे. मग तुम्ही विचार करा, रिलायन्सच्या शेअरची प्राइस 2000 रुपये आणि आयडियाची 7 रुपये, तर का कुठेतरी बिझनेसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे ना, की जिओ खूप चांगला एक्सपांड करतोय, जिओ खूप चांगले ऑफर्स वगैरे देतोय, त्यांचे कस्टमर त्यांच्या कनेक्टेड आहेत, पण आयडिया आणि वोडाफोनचे काय आलंय, त्यांनी मर्ज केले, कारण त्याला इथं जर बघायला गेलं तर त्यांचा जो बिझनेस आहे तो कुठेतरी ग्रोथ नाही होते. ह्या गोष्टी सगळ्या बघून तुम्हाला तिथे इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की जर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर माझा बॅकग्राऊंड कॉमर्स असलंच पाहिजे का, मी एक इंजिनियर आहे, फॉर एक्झाम्पल मी 10th पास आहे,
तर माझ्याकडे जे स्टुडंट आहेत मोस्टली ते इंजिनियर पण नाही, तुम्हाला सांगेल काही जण तर आता 10वी-12वी पास करून माझ्याकडे क्लासेस करतात आहेत, किंवा जे आहेत त्यांचं म्हणजे मोस्टली 50 टू अबव एज आहे, तर ते पण माझ्याकडे आता शिकतात आहेत. तर त्याच्यामध्ये डिफरन्स कसं प्रकारे मी तिथं इन्व्हेस्टमेंट करू शकतो, एंटर करू शकतो, त्याच्यामध्ये सांगेल की तुम्हाला कॉमर्स बॅकग्राऊंडची गरज नाही, तुम्हाला फक्त नॉर्मली कॅल्क्युलेशन आले तरी चालेल, आणि तुम्हाला बघायला गेलं तर कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे थोडं, की जेणेकरून जे काही टेक्निकल अनालिसिस असतं याच्यामध्ये, तो टेक्निकल अनालिसिस काय भाग असतो ते मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये डेस्कटॉपला शो करणार आहे की कसं काय असतं, आणि फंडामेंटल अनालिसिस असतं. तर ते तुम्हाला काहीतरी ते थोडंफार टेक्निकल नॉलेज पाहिजे, की आपण जर पीसी यूज करते तर आपल्याला थोडं तेवढं नॉलेज असलं तर तुम्हाला तिथं एक चांगल्या प्रकारे एंटायर करता येतं. तर माझं जर मी तुम्हाला बॅकग्राऊंड थोडंफार सांगतो, तर मी काय कॉमर्स केलेलं नाहीये, पण आता कॉमर्स केलंय. माझं एज आहे 24. माझी थोडीशी जर्नी सांगतो आणि तुम्हाला अजून कसं एंटर करायचं मार्केटमध्ये त्यासाठी काही गायडन्स देणार आहे. कारण की मी जे काय पॉईंट सांगणार आहे ते पॉईंट जर आजपासून तुम्ही युज केले तर तुम्हाला खूप ग्रोथ भेटेल. पण काय होईल, तुम्ही आज हे पॉईंट आज सेशन झालं की ऐकायला बरं वाटतं, चांगलं वाटतं, सगळ्या गोष्टी वाटतात, पण तेव्हा कोण काय म्हणतं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करत. हा, मग कोणतरी मित्र सांगणार असं कर तसं कर, त्याच्या थ्रू तुम्ही काही ना काहीतरी करणार. जेव्हा तुम्हाला एखादा लॉस म्हणा, थोडीशी कुठे ना कुठेतरी ठेच लागली, मग त्या आठवणार की आपण त्या सरांचं सेशन केलं, त्या सरांनी सांगितलं होतं की आज जर सुरुवात केली तर तुम्ही पुढच्या 6 महिन्यामध्ये ग्रोथ कराल. मग ते तुम्हाला एका वर्षानंतर समजेल, कारण की हे मला माझ्यासोबत पण झालेलं आहे. तर मी प्रोफेशनल फोटोग्राफी केलेली आहे. 12वी पासून मोस्टली मी सायन्सला होतो, सायन्स केलं, फोटोग्राफी करत होतो. फोटोग्राफी करताना एक माझे काका आहेत, त्यांनी मला सजेशन केलं की स्टॉक मार्केट वगैरे चांगले, तू ट्रेडिंग वगैरे. मग मी म्युच्युअल फंड पासून चालू केलं. म्युच्युअल फंड म्हणजे काय ते पण एक तुम्हाला थोडक्यात सांगतो. म्हणजे तुम्हाला ज्या लोकांना स्टॉक मार्केट आहे, म्हणजे आयटी मध्ये जे कामाला आहेत, ज्यांचे मोठे मोठे बिझनेस, तर ते म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. म्युच्युअल फंड म्हणजे काय, तुम्ही जे केलेली इन्व्हेस्टमेंट आहे ती अख्खी स्टॉक मार्केटमध्ये जाणार आहे. सगळ्यात एक पहिला पॉईंट सांगतो की खूप लोकांना पहिले माहित नसेल की आपण LIC काढतो, राईट. तर LIC मध्ये जे तुम्ही प्रीमियम भरतात त्याचा जर पैसा कुठे जातो माहितीये कोणाला? जर माहित असेल तर एस टाईप करू शकता, जर माहित नसेल तर नो टाईप करू शकता. 1-2 मिनिटं फक्त. कोणाला कोणाला माहितीये LICचं जे इन्व्हेस्टमेंट आहे ती जाती कुठं? एस. हा, म्हणजे बऱ्यापैकी लोकांना माहितीये. तर LICची, हा, नीता ज्या मॅडम आहेत त्यांनी म्हटलं की त्यांना माहित नाही. हा, ते छोटे छोटे टॉपिक आहेत की जे तुमचे जर सॉल्व्ह झाले तर तुम्हाला खूप चांगलं अजून त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करता येईल. ओके. तर LICचा जो पैसा आहे ना तो सगळा 60% हा स्टॉक मार्केटमध्ये जातो, आणि 40% हा बाकीच्या ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केला जातो. म्हणजे तुम्ही जे आय थिंक 10 वर्षाचा जो प्रीमियम पे करता त्यानंतर तुम्हाला 20 इयर्स नंतर काहीतरी एक्सेड अमाऊंट जास्त भेटते. ओके. तर तुमचा जो मनी असतो तो पूर्ण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केला जातो. 60% बोलतो मी. ओके. 40% गव्हर्नमेंट. मग तो पैसा तुमचा जर तिथं ते इन्व्हेस्ट करतात, ते खूप चांगले जनरेट करतात रिटर्न्स. तर तुम्ही म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट स्वतःहून पैसे इन्व्हेस्ट करू शकता ना. पण स्वतःहून जर करायचं असेल तर कसं केलं पाहिजे ते आपण पुढे डिस्कस करू. तर मी टॉपिककडे होतो की मी कसं ग्रोथ केलं. तर मी माझा फोटोग्राफीचा बिझनेस होता. फोटोग्राफीच्या बिझनेसमध्ये मला काही ना काहीतरी प्रॉफिट जनरेट होत होता, म्हणजे तिकडनं माझा इन्कम चालू होता. आता खूप जण आहेत की ज्या पॅन्डेमिक मध्ये ज्यांच्याकडे काही इन्कम नाही आहेत, राईट. मग ते विचार काय करतात की आता माझ्याकडे काही इन्कम नाहीये, माझं ग्रॅज्युएशन झालंय, माझे इंजिनिअरिंग झालंय, स्कॅम 1992 सिरीज बघितली, हर्षद मेहताने खूप मोठा पैसा कमवलाय, ऋषीचे बघतोय, ऋषी प्रॉफिट कमवतोय, या युट्यूब चॅनलचं बघतोय त्याने खूप चांगला प्रॉफिट कमवलाय, तर आपल्याला पण येईल. मी म्हणत नाही येणार नाही, तुम्हाला पण येणार, पण तुम्हाला एक गोष्ट तिथं बघावं लागेल की आपण ते शिकून करायला पाहिजे. ओके. कुठल्या पण गोष्टीमध्ये तुम्ही एंटर करताय तर ती पहिली गोष्ट शिका. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन, मला उद्या पेंटिंग करायची. माझ्या घरा शेजारचा एक मुलगा खूप चांगला पेंटिंग करतो आणि तो दिवसाला 5,000 रुपये कमवतो. आपल्याला काय दिसतं, तो दिवसाला 5,000 रुपये कमवतो हे दिसतंय, पण तो कष्ट घेतोय, पेंटिंग कशी करतोय, त्याच्यामध्ये काय ना काहीतरी आर्ट आहे, बरोबर. मग मला जर ते 5,000 रुपये डेली कमवायचे असेल तर मला एक करावं लागेल, माझे फोटोग्राफी चालू आहे, माझं काही चालू आहे, मला पहिले ते शिकावं लागेल. मग शिकण्यासाठी मला काय करावं लागेल, 1 ते 2 ऑप्शन असतात आपल्याकडे. कुठली पण गोष्टी काय, इंजिनिअरिंग घ्या, इंजिनिअरिंग कुठला क्लास करायचा, काय करायचं, त्याच्यासाठी मला फी पे करावं लागेल. एक तर फी पे केली तर आपल्याला ती गोष्ट समजणार आहे, कारण की आपण ती कोणाकडनं शिकतो. हा, काही जणांचं असं असतं की जसं स्वतः माझं की मी कोणाकडनं शिकलेलो नाहीये, तर माझ्या अंगामध्ये एक थोडेसे हे होतं की मला कोणाकडनं शिकायचं नाही, मला जे करायचं ते स्वतः करायचं. मग मी मागच्या 4 वर्षापासून लॉस मध्ये होतो, पूर्ण लॉस मध्ये, 5 to 6 lakhs मी लॉस मध्ये होतो. मग तेव्हा मी बोललो का घरच्यांना, मला तुम्ही पैसे द्या, मला लॉस होते नाही. तर मी जेव्हा ट्रेडिंग करत होतो तेव्हा मी माझ्याकडे काहीतरी जनरेट इन्कम होता फोटोग्राफीचा, त्यातनं येणारे जे पैसे होते त्यातनं मी लॉस करत होतो. मग ते लॉस करण्यानंतर मला एक 2 lakh 3 lakh लॉस झाला. त्यानंतर मला कुठेतरी समजलं की ह्या गोष्टीमध्ये लॉस होतोय तर इथं फक्त पैसे जातात आहे.
आणि तुम्ही पण तुमच्या सराउंडिंगला बघितलं तर कोणाला विचारलं की स्टॉक मार्केट, तर ते तुम्हाला एकच सांगणार आहेत की इथं लॉस होतो, तुम्ही याच्यापासून दूर राहा. तर ते लॉस का होतं त्याचं एक कारण मी तुम्हाला सांगणार आहे की तिथं तुम्ही एज्युकेशन घेत नाही त्या फील्ड बद्दल. जसं की तुम्हाला जर एखादा चांगला जॉब पाहिजे, तुम्ही इंजिनिअरिंग करता, का करता? मेकॅनिकल इंजिनिअरिंग करता. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग करताना काय तुम्हाला सगळं ऑटो मोबाईल सेक्टर म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टर बद्दल सगळ्या गोष्टी माहिती, जे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करतो त्याला कॉम्प्युटर फील्ड बद्दल सगळं माहिती असतं, राईट? आणि जो तेव्हा तो आयटी सेक्टर मध्ये उतरतो, जेव्हा येतो तेव्हा त्याच्यासाठी जॉबचे ऑफर असतात, त्याच्यामध्ये स्किल्स बघून. तसं तुम्ही मार्केटमध्ये येताना मार्केट काय ते पहिले बघा, मार्केटमध्ये कुठले कुठले सेक्टर आहेत, कशा प्रकारे आपण तिथे लर्न करू शकतो, लर्निंग करा. काही जणांना ट्रेडिंग येणार नाही येणार, काही लोकांना स्टॉक्स मध्ये येणार नाही. तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा, शॉर्ट टर्म करा. इंट्राडे माझ्या मते मिनिमम 1 वर्ष तुम्ही करू नका. आता इंट्राडे म्हणजे काय? एका दिवसात शेअर घ्यायचे, एका दिवसात विकायचं. लॉस खूप जास्त होऊ शकतो, प्रॉफिट पण खूप जास्त होतो. प्रॉफिट होईल, पण तुम्हाला तिथे काय पाहिजे? नॉलेज पाहिजे. आणि ते नॉलेज तुम्ही कुठेतरी गेन करायला कमी पडतात. ओके, का पडतात? कारण की माझ्या शेजारचा मुलगा आहे, तो खूप चांगला आठवड्याला 5 लाख कमवते, 2 लाख कमवते. मान्य आहे, मी पण कमवतो, माझे मित्र पण कमवतात, माझे काही स्टुडंट पण कमवतात. ओके, तर ते का कमवतात? त्यांनी काही ना काहीतरी ते नॉलेज गेन केलं. तर नॉलेज गेन करायला शिका. त्यानंतर मी परत माझ्या बॅक टू टॉपिक येतो. मी 12th केली. 12th झाल्यानंतर मी बीसीएस ला ऍडमिशन घेतलं. MIT आळंदीला होतो मी. त्यानंतर बीसीएस ला ऍडमिशन घेतल्यानंतर माझं पूर्ण मन कुठं होतं की फोटोग्राफी आणि स्टॉक मार्केट. मी कॉलेजला जायचो, अटेंड करायचो लेक्चर, नाही करायचं. फर्स्ट इयर मी वायडी झालो. त्यानंतर मला समजलं की फोटोग्राफीतनं मला इन्कम येते. माझी स्टॉक ट्रेडिंग खूप चांगल्या प्रकारे चालली, जेणेकरून मी आता 4 to 5 lakhs मार्केटला दिले. त्यातनं कुठं ना कुठेतरी मी 1 yearचा ब्रेक घेतला, म्हणजे आता ब्रेक घेतला, तिथं कुठेतरी मी इम्प्रूव्ह होतोय. तर मी काय केलं, बाहेरनं एक्सटर्नल बीकॉम केलं आणि मागच्या पॅन्डेमिक मध्ये माझं ग्रॅज्युएशन पूर्ण कम्प्लीट झालं. तर तुम्हाला कुठल्या बॅकग्राऊंड म्हणजे कॉमर्स असलं पाहिजे अशी काही गरज नाहीये. तुम्हाला त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे आणि तुम्ही सिस्टमॅटिक केलं पाहिजे. तर कसं सिस्टमॅटिक करायचं हे पण मी तुम्हाला गाईड करणार आहे. तर नेक्स्ट पॉईंट येतो, प्रोसेस कशी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, सगळ्या गोष्टी येतं प्रोसेस करायची. तर तुम्हाला स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला पहिले डीमॅट अकाउंट ओपन करावं लागेल. आणि डीमॅट अकाउंटसाठी तुम्हाला फक्त लागेल आधार कार्ड, पॅन कार्ड, 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट. ह्या 3 गोष्टी जर असेल तर तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. चला आपण डीमॅट अकाउंट ओपन केलं असं समजू. आणि डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर पुढची प्रोसेस काय, मी कुठला शेअर घेऊ, रिलायन्सचाच का घेऊ, टाटा मोटर्सचा का घेऊ, हे तर कोणाला माहित नाही. मग इथं फसतात कुठं मी ते सांगतो. माझ्या सराउंडिंगला माझे मित्र पण फसले, तुमच्या सराउंडिंगला फसले की हा कोणतरी मित्र येणार, तो सांगणार टाटा मोटर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट कर, खूप चांगला आहे, या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट कर, खूप चांगला आहे. पण तुम्हाला काय माहिती असतं का? नाही. का? अरे या मित्रावर माझा विश्वास आहे म्हणून. जसं की बिटकॉइन, खूप सगळं माहिती, बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्ट करा. डॉग कॉइन आलाय, डॉज कॉइन मध्ये इन्व्हेस्ट करा. गेला तो एका दिवसात किती वरनं गेला? 20 वरनं 50 ला गेला. जेव्हा तो 50 ला गेला तेव्हाच का सगळे म्हटले बरं इन्व्हेस्टमेंट करा? जेव्हा 20 ला होता तेव्हा का नाही म्हटले? मग 50 ला गेल्यानंतर तुम्ही काय केलं, इन्व्हेस्टमेंट चालू केली. आणि जेव्हा तो आता परत आज 22 रुपयाला आलाय, मग तुम्ही काय म्हणणार, पहिला मी XYZ मित्राचं नाव ऐकून त्यांनी सांगितलं 50 ला बाय कर, मी केला, नंतर तो 20 ला आला. याच्यात चुकी कोणाची? तुम्ही ब्लेम करणार त्याला, राईट? ब्लेम तुम्ही स्वतःला केलं पाहिजे. का? त्याचं कारण सांगतोय, तुम्ही तिथे स्टडी नाही केला. डॉग कॉइन, बिटकॉइन काय, का इन्व्हेस्ट करतोय मी, का पैसे लावतोय, हे येणारे पैसे मला 10,000 रुपये पगार येते, 10,000 मी 5 रुपये लावतोय, पण ते 5,000 रुपये जर गेले तर उद्या मला घरातले रेशन बघायचे, ह्या गोष्टी बघायचे, ह्याची काहीच मॅनेजमेंट नसते. आणि ही जर मॅनेजमेंट तुम्हाला प्रॉपर, माझे युट्यूबला व्हिडिओ त्याच्यामध्ये मी मनी मॅनेजमेंट कशी करायची ते सांगितले. तर खूप जणांनी खूप चांगला रिस्पॉन्स आला त्या व्हिडिओला, खूप जणांनी फॉलो केले. मी पण 6 महिने जेव्हा मी ती स्ट्रॅटेजी बघितली तेव्हा मी स्वतः फॉलो नव्हतं केलं, पण जेव्हा तुम्ही स्वतः फॉलो कराल तर तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये खूप इम्प्रुव्हमेंट बघायला भेटणार. ओके, तर ह्या गोष्टी तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करा. डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकता, निफ्टी, बँक निफ्टी, ह्या खूप काही सेगमेंट असतात त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर तुम्हाला आता समजलं की प्रोसेस काय करायची. एक डीमॅट अकाउंट ओपन करायचं, डीमॅट अकाउंट थ्रू तुम्ही इथं इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन कसं करायचं, काय याची जे प्रोसेस आहे तर ती नॉर्मल प्रोसेस आहे. मी लिंक देईल, त्या लिंक वरनं तुम्ही प्रोसेस वगैरे करू शकता. ओके, त्याच्यासाठी एक तुम्हाला एक चांगली तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे. जे क्लब मेंबर्स आहेत किंवा जे आता इथं जॉईन आहेत तर त्यांच्यासाठी एक आहे की तुम्ही माझे लिंक आहे, त्या लिंक थ्रू जर अकाउंट ओपन केलं तर मी तुम्हाला माझा एक सपोर्ट ग्रुप आहे तिथे जॉईन करेल. तिथे एज्युकेशन कंटेंट तुम्हाला भेटेल, स्टॉक्स बद्दल रिलेटेड इन्फॉर्मेशन भेटतील, न्यूज भेटतील, काय म्हणजे तुम्हाला लर्निंग भेटेल. जे आता लर्नर आहेत, जे फ्रेशर्स आहेत, त्यांच्यासाठी हे झिरो नॉलेज आहे, त्यांना अजून काहीच माहित नाही की मार्केट काय असतं काय नाही, तर तिथं त्यांना लर्निंग भेटेल, तर तुमचा बेनिफिट पॉईंट राहील. त्यानंतर जसं मी इथं
आय थिंक की कॉमर्स बॅकग्राऊंड असं गरजेचं नाही. त्याच्यानंतर की स्टॉक मार्केट वर्क कसं करतो, सगळ्यांना प्रश्न पडतो की शेअर्स काय असतात, रिलायन्स कंपनी, टाटा मोटर्स कंपनी, HDFC बँक, तर हे वर्क कसे करतात. आता एखादी गोष्ट सांगतो तुम्हाला, खूप चांगलं उदाहरण देतो की जेणेकरून तुम्हाला समजेल. आयफोनचं नाव ऐकलं की लगेच प्रत्येकाला 1 लाख रुपयाचा प्रश्न पडतो की आयफोन हा 1 लाख रुपये तर कमी नाहीये, बरोबर. जेव्हा तुम्हाला आयफोनचा प्रश्न पडतो, जेव्हा तुम्हाला पण माहिती की आयफोन 12 जो आलाय आता, त्याची प्राइस 1 लाखच्या नियर बाय, ओके. आणि आयफोन 11 जो आहे तो मागच्या वर्षी होता, त्याची आता प्राइस किती झाली, 60,000, राईट. मग त्याची 60,000 प्राइस काय आणि 12ची 1 लाख प्राइस काय. तसंच की शेअर्स मध्ये पण काय, आयडियाचा शेअर मी तुम्हाला काय बोललो, 7 रुपये, आणि रिलायन्सचा शेअर जो 2,000 रुपये, त्याची प्राइस काय ते मी पहिले तुम्हाला थोडंसं गाईड केले की रिलायन्स हा ग्रोथ कंपनी करते, ग्रोथ आहे खूप चांगला, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे खूप चांगलं, रेव्हेन्यू जनरेट करते म्हणून ती अपल्या साईडला. पण आयडिया आणि वोडाफोन मध्ये ग्रोथच होत नाही. त्यानुसार मग तुम्हाला काय करायचं, तुमच्या आजूबाजूला बघायचं की आता मी इन्व्हेस्टमेंट करतोय, ठीक आहे, तर इन्व्हेस्टमेंट करतो, शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट का केली पाहिजे. तर फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला देतो एक्झाम्पल देतो, तुमच्या घरी आपण कोलगेट यूज करतो, ओके. तर कोलगेट कधीपासून, 1990 पासून लोक कोलगेट यूज करतात. अजून लोकांनी कोलगेट यूज करायचं सोडलं का, नाही का, कारण की तो प्रोडक्ट चांगला आहे. मग कोलगेटच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा ना. तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट करणार, आयडिया, येस बँकेत तर मला वाटते आता किती जण आहे, 35 जण आहेत. 35 जणांपैकी किती जणांकडे येस बँकचा स्टॉक आहे, फक्त एस टाईप करा तुम्ही, करा येस बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट. पण तिचं पहिलं फायनान्शियल बघा, ग्रोथ आहे का तिच्यामध्ये. ग्रोथ नसेल तर तिच्यामध्ये मोमेंटम भेटणार आहे. त्याच्यानंतर जसं की मॅगी तर सगळ्यांना आवडती, बरोबर. मॅगी, नेसलेची कॉफी आवडते, तर नेसलेचा प्रोडक्ट काय, मॅगी, कॉफी. तर हे जे प्रोडक्ट आहेत, ह्या प्रोडक्टवर फोकस करा की तो प्रोडक्ट कंपनीचा चांगला आहे. मग ती कंपनीचा प्रोडक्ट चांगला आहे, ती पुढे खूप चांगली ग्रोथ करेल, मग त्या शेअरची प्राइस वाढेल. पण त्या प्रोडक्टमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे, तो प्रोडक्ट ग्रोथ नाही करत, तर त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. तर याप्रमाणे तुम्हाला फंडामेंटली, आता हा जे मी सांगतो हे फंडामेंटली म्हणतात त्याला, की आपण त्या कंपनीचा ग्रोथ बघू, त्या कंपनीचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट बघू. जर ती कंपनी चांगली वाटत असेल तर आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू. तर अशा प्रकारे तुम्ही त्या स्टॉक्समध्ये वगैरे इन्व्हेस्टमेंट करू शकता, ओके. तर खूप जणांनी विचारलं की ITC आहे, नो, खूप कमी जणांकडे आहे. तर खूप चांगली गोष्ट आहे की तुमच्याकडे येस बँकेचे स्टॉक्स नाहीये. तर येस बँकेचा स्टॉक्स नाही तर आम्ही घ्यायचा नाही असं नाही, घ्या. पण जेव्हा ती कंपनी चांगली ग्रोथ करायला चालू होईल, तिच्यामध्ये काही ना काही तुम्हाला चेंजेस बघायला भेटतील, तिच्या कंपनीवरचं जे लोन आहे ते लोन कुठेतरी कमी होईल, तेव्हा ती प्रॉफिट मध्ये येईल, बरोबर. आता तुम्ही स्वतःहून सांगा, मी जे तुम्हाला पहिल्या टाइमला एका एक्झाम्पल दिलं, बरं. एक हॉटेल आहे, 4 मित्रांनी चालू केले, 4 लाख रुपये त्याला खर्च आला. 4 लाख रुपये खर्च आल्यानंतर मिनिमम कुठला पण बिझनेस चालू करताना तुम्हाला माहिती, आताच्या कंडिशनला 6 महिने काय तो बिझनेस ग्रोथ नाही होत. त्यामुळे त्यांना काय झालं, त्यांचं कर्ज वाढलं, त्यांना EMI भरावं लागले. पण 6 महिन्यानंतर जर त्यांचा बिझनेस वाढला, त्यांचा जो बनवणारा कुक होता तो खूप चांगली क्वालिटी देतो, त्यांच्या 2 महिन्यामध्ये त्यांचं 6 महिन्याचं EMI क्लिअर होतील, डेट क्लिअर होईल, कंपनी, हॉटेल परफेक्ट वर्क करेल. तसंच कंपनीचं पण तसं की कंपनीचा प्रोडक्ट बघा, कंपनी सेल्स काय करते, ग्रोथ काय करते, त्यानुसार तुम्ही त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, ओके. त्याच्यानंतर आयफोनचं जे एक्झाम्पल दिलं तर त्याच्यामध्ये हा 60,000 रुपयाला का, 11 आणि 12 1 लाखला का, त्याचं कारण मी सांगतो. जेव्हा 12 आला तेव्हा 11 कोणी घेतला का, नाही, कारण की 11ला डिमांडच नाही. ज्या गोष्टीला डिमांड असेल त्या गोष्टीची प्राइस वाढेल. म्हणजे समजा आता काल परवाच्या दिवशी रिलायन्स कंपनीचा शेअर 1970 ला होता आणि परवाच्या दिवशी तो 91 रुपयाला 91 रुपयाने वाढला, 2082 ला गेला. काय गेला, कोणी सांगू शकेल. तर का, त्याच्यामध्ये न्यूज होती, त्याला डिमांड आली, लोक ते जास्त खरेदी करायला लागले, त्यामुळे तो अप गेला, ओके. मग अशी डिमांड आणि सप्लाय तुम्हाला बघायला लागले, कुठल्या स्टॉक्स मध्ये डिमांड आहे, कुठल्या स्टॉक्सला डिमांड नाहीये. साधा एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, UBL, युनायटेड ब्रेवरीज, जो की तुम्हाला माहितीये की आता दारू बंद होती सगळीकडे मोस्टली, म्हणजे लॉकडाऊन मध्ये, तर तेव्हा ती ब्लॅकने वगैरे भेटत होती वगैरे, जे रेट्स हाय भेटत होते, ओके. मग तेव्हा त्याला डिमांड जास्त होती, आणि जेव्हा डिमांड जास्त तर त्या स्टॉकची प्राइस वाढणार आहे, राईट. तर त्या टाइमला तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तो UBLचा जो स्टॉक्स आहे तो खालनं वरती गेला, राईट. याच्यापेक्षा बेस्ट एक्झाम्पल देईल टाटा मोटर्स. जेव्हा मार्केट क्रॅश झालं, 12,000 वर मार्केट 7,000 ला येतं, सगळ्यांना वाटत होतं की मार्केट आता पडले, मार्केट झिरो होणार आहे. तर इथं आपण कुठेतरी चुकतो. जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा तुम्हाला प्रत्येक डीप मध्ये बाय करण्याचा चान्स भेटतो. तर ती डिमांड सप्लाय झोन जर तुम्हाला ओळखता आला, कुठे डिमांड आहे, कुठल्या गोष्टीला डिमांड आहे. साधा आता एक्झाम्पल देतो पूर्ण. तुम्हाला माहितीये की पेट्रोलचे प्राइस वाढले, डिझेलचे प्राइस वाढलेत, येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रिक चालणार आहे, राईट. मग इलेक्ट्रिक काय चालणार आहे, एक तर इलेक्ट्रिक गाड्या चालणार आहे आणि इलेक्ट्रिक स्टेशन चालणार आहे. तर कुठले स्टॉक्स वाढतील, कुठल्या गोष्टीला डिमांड येईल,
जे इलेक्ट्रिक गाड्या बनवतात त्या कंपन्यांना, जसं की टाटा मोटर असेल, मारुतीने काढली इलेक्ट्रिक कार, तर मग ते स्टॉक्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला चालू करू शकता. जसं की टाटा पॉवर, अदानी पॉवर, हे काय आता पॉवर कन्झ्युमन पॉवर जनरेट करणार. मग उद्या जर तुम्ही इलेक्ट्रिक कार घेतली, तुम्ही पेट्रोल तर टाकणार नाही, चार्जिंग स्टेशनला जावं लागेल. कुठं कोणाच्या चार्जिंग स्टेशनला जावं लागेल? टाटा पॉवरच्या, अदानी पॉवरच्या. तर ते स्टॉक्स वाढणार आहे. जिथं डिमांड तुम्हाला जास्त दिसते इन फ्युचर, तर तिथं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. तर 60 रुपयाचा टाटा मोटरचा शेअर होता जेव्हा 2020 ला मार्केट पडलं होतं. ज्या माणसाने तिथं 1 लाख टाकले असते, त्याचे आता 5 लाख झाले असते. परत एकच प्रश्न पडतो सर्वांना, सर माझ्याकडे 1 लाख रुपये नाहीये, मी कसे काय इन्व्हेस्टमेंट करायचे? तुम्ही 1 लाख नको करा. ज्याने तिथे 1,000 रुपये जरी टाकले असते ना, त्याचे एका वर्षामध्ये 5,000 झाले असते. ओके, पण आपल्याला त्या गोष्टी माहित नसतात. तिथं आपल्याला काही माहित नसतं की कुठं डिमांड येते, कुठं सप्लाय येतो. तर हा जो पूर्ण मी पार्ट सांगितला की त्याचा फंडामेंटल अनालिसिस करायचं, तर हा स्टॉक मार्केट मधला हा एक पार्ट आहे जे की अनालिसिस करताना तुम्हाला लर्निंग करायचं असेल तर हा फंडामेंटल अनालिसिस तुम्ही युज करू शकता. आता त्याच्यानंतर येतो टेक्निकल. आता टेक्निकल साठी कसं असतं मी तुम्हाला सांगतो. टेक्निकल्स मध्ये खूप वेगळे प्रकार असतात. सपोर्ट, रेजिस्टन्स झोन, ट्रेंड लाईन, चार्ट पॅटर्न वगैरे ह्या गोष्टी, रिव्हर्सल पॅटर्न, ह्या गोष्टी असतात. तर तिथं तुम्ही शिकू शकता की तुम्हाला जर आवड असेल मार्केटमध्ये, तर कुठल्या स्टॉक्स हा नक्की हा 20 रुपयावरच वरती का जाणार आहे, 40 रुपयावरच वरती का जाणार आहे, तर हे पण तुम्ही शिकू शकता. तर तिथं तुम्हाला डिमांड आणि सप्लाय झोन बघायला भेटला, त्या टेक्निकल अनालिसिस जर तुम्हाला बघायला भेटलं, तर तिथं मी तुम्हाला ते थोडं त्याच्याबद्दल नॉलेज म्हणजे ते थोडं सांगतो. एकदा मी तुम्हाला माझी स्क्रीन जी आहे ना ती शेअर करतो. ओके, माझी स्क्रीन सगळ्यांना विजिबल होती? हो माझी हो, स्क्रीन होते जर होते तुम्हाला होते. विजिबल होत असेल तर हो हो. ओके. तर आता टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय असतं मी तुम्हाला सांगतो की इथं तुम्हाला एक चार्ट बघायला भेटतो. आता खूप जणांना प्रश्न पडला असेल की आता चार्ट वगैरे काय बाबा आणले यांनी आता नवीन, की फंडामेंटल समजले की डिमांड सप्लाय, एखाद्या गोष्टीला जर डिमांड वाढली तर तिची प्राइस वाढणार आहे. तर हा चार्ट तुम्हाला इंडिकेट करतं की कुठं डिमांड वाढते आणि कुठं सप्लाय वाढतोय. जेव्हा आपण शाळेमध्ये शिकायचो ग्राफ, की आपल्याला सांगायची की इथं पॉप्युलेशन इन्क्रीज झाली 2020 ला, तर आपण तसे बार मध्ये काय करायचं, या बार मध्ये काय करायचं, इथं आपल्याला दिसायचं की बाबा ग्रीन बार झाला म्हणजे पॉप्युलेशन वाढली, रेड झाला म्हणजे पॉप्युलेशन कमी झाली. तर हे आपण कधी शिकलो होतो? स्कूल्स मध्ये शिकलो होतो. तर अशा प्रकारे जे आता आपण काय म्हणतात त्याला, रिडिंग म्हणू शकता किंवा अनालिसिस करू शकता, याला टेक्निकल अनालिसिस होतं. इथं बघा मी निफ्टी जे आहे की ज्याला स्टॉक मार्केट म्हटलं जातं, निफ्टी म्हणजे एनएससी मार्केट, त्याचा शेअर्स लावलाय. इथं डी लिहिलंय म्हणजे काय, इथं ही जी प्रत्येक कॅन्डल आहे, तर ही प्रत्येक कॅन्डल एका दिवसाची आहे. राईट साईडला बघायला भेटेल इथं त्यांची प्राइस आहे आणि खाली तिचं डेट आहे. ओके, आता हे रेड कॅन्डल म्हणजे काय आणि ग्रीन कॅन्डल म्हणजे काय, याच्याबद्दल मी थोडं तुम्हाला बेसिक नॉलेज देतो. जिथं रेड कॅन्डल असेल तिथं लोकांनी काय केलंय, सेल केले शेअर, म्हणजे शेअर ज्यांनी बाय केले त्यांनी सेल करून टाकले. जिथं ग्रीन दिसतंय तिथं लोकांनी शेअर विकत घेतले आणि रेड कॅन्डल मध्ये विकले. ओके, आता इथं कसं काय समजेल की आपल्याला मार्केट वर जाणार आहे खाली जाणार आहे, तर तिथे निफ्टी पेक्षा मी तुम्हाला, खूप जणांना निफ्टी माहित नसेल तर मी तुम्हाला एसबीआय बँकेचा शेअर दाखवतो. आता मी जेव्हा एसबीआय बँकेच्या शेअरवर क्लिक केलं तर इथं एसबीआय बँकेच्या शेअरची प्राइस आली बघा. आता याची शेअरची प्राइस चालली आहे 422 रुपये. तर इथं कसं काय आपण अभ्यास करू शकतो, मी जे सांगितलं की टेक्निकली अभ्यास करू शकता. मार्केटमध्ये तुम्हाला एंट्री करायची असेल तर फंडामेंटल तर तुम्हाला सांगितलं की डिमांड आणि सप्लाय झोन, तुम्हाला त्यांच्या प्रोडक्ट्स वगैरे, ती कंपनीची ग्रोथ वगैरे तुम्हाला सांगतं. इथं तुम्हाला प्रोडक्ट्स वगैरे बघून तुम्ही फंडामेंटल अनालिसिस पण करू शकणार आहे आणि त्यानुसार इथं टेक्निकली, आता टेक्निकलीला काय काय बघितलं इथं मी तुम्हाला सांगतो. तर काय केलंय, आता इथं मी जिथं मार्क करतोय तिथं कॉन्सन्ट्रेट करा. इथं काय केलं, मी बॉक्स टाकला. ओके, या बॉक्स मध्ये मला काय समजलं की टाटा मोटर्सचा शेअर काय होते, 298 रुपयांना वरती जातोय. परत इथं आला 297 रुपयांना वरती जातोय, पण 340च्या वरती काय तो जात नाहीये. ओके, इथं कसं काय समजलं, ह्या चार्टने तुम्हाला समजलं. ओके, मग जर तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही काय करणार की बाबा तो इथनं 300 वरनं जाते, तर तुम्ही कधी पण 300 आले की काय करा, 300च्या वरती थांबत असेल तर बाय करा. तुम्हाला खूप काही दिवसामध्ये 300, इथं 300 ला गेला, 300 ते 330 रुपये, 30 रुपयाचा म्हणजे खूप चांगला गेन बघायला भेटला. का गेन बघायला भेटला, तिथं तुम्ही अनालिसिस केला, काय ना काय तुम्ही तिथं वॉच केला, स्टडी केला, तुम्हाला तो इथं समज. हा, जेव्हा तुम्हाला इथं समजलं की हा 300 रुपयाच्या खाली जायला लागला, तुम्ही इथे एक्झिट करा ना. का, कारण की इथं सप्लाय झोन चालू झाला. इथं लोकांना त्या स्टॉक्स मध्ये इंटरेस्ट राहिला का, नाही राहिला. का नाही राहिला, कारण की तिथं तो आता तिथं बायर्स नाहीयेत, विक्री करणारे कोर्स नाही, नुसतं खरेदी करणार. मग जो पडला खाली 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 तो पार आला. पॅन्डेमिक मध्ये बघा खाली आला पार किती,
20 मे 2020 ला 148. ओके, जेव्हा 148 ला आला तेव्हा खूप वेळ बघा तो काय राहिला, नो डिमांड झोन मध्ये राहिला, नो डिमांड नो सप्लाय झोन. ओके, वरती जात होता, डाऊन जात होता. मग इथं काय होतात, लोक ट्रॅप होतात. ट्रॅप होतात म्हणजे काय, तुम्हाला इथं बघावं लागतं की जर तो इथं पण वरती जात नाही, सारखा सारखा इथं वरती खाली येतोय, तर इथं तुम्हाला काहीच करायचं नाही. ओके, जेव्हा तुम्हाला परत इथं एक खूप चांगली ही लेवल जेव्हा ब्रेक करेल तेव्हा तुम्ही बाय करा. जर तुम्ही इथं 220 रुपयाला जरी घेतला असता तर आत्ता बघा तो ग्रोथ मध्येच आहे आणि वरच्या साईड. ओके, तर इथून तो आतापर्यंत गेलाय 420 रुपये. तर ही जी अनालिसिस असते चार्ट अनालिसिस, तर ह्या चार्ट अनालिसिसला म्हणतात टेक्निकल अनालिसिस. याच्यामध्ये कॅन्डलस्टिक काय असतात, हा स्क्वेअर बॉक्स कसा आपण ड्रॉ केला, त्याच्या पाठीमागचं रिझन काय, ही कॅन्डल कशी वर्क होती, या कॅन्डल मध्ये किती लोकांनी शेअर घेतले असेल, किती लोकांनी विकले असेल, हे कसं काय आपण आयडेंटिफाय करू शकतो. मग इथं हा गॅप काय राहिलाय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं बघायला भेटतात. ओके, टेक्निकल अनालिसिस बद्दल थोडक्यात माहिती समजली. जर समजली असेल तर एस तुम्ही टाईप करून कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. आता तुम्हाला एक पुढचा प्रश्न पडतो की ठीक आहे, फंडामेंटल अनालिसिस म्हणजे कंपनीचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आपण बघून करू शकतो. टेक्निकल अनालिसिस म्हणजे हा काही जो चार्ट असतो, या चार्ट मध्ये जे काही गोष्टी दिल्या असतात त्यानुसार आपण अनालिसिस करू. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट समजलं, मार्केटमध्ये यायचं असेल तर मार्केटमध्ये डिमॅट अकाउंट ओपन करायचं. डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर एक सेकंड, मी तर आता मी स्क्रीन तुम्हाला हे केली, हा माझा फेस लुक होत असेल. तर मार्केटमध्ये जेव्हा एंटर करायचं तर त्या मार्केटमध्ये एंटर करताना एक तर समजलं डिमॅट अकाउंट ओपन करायचं. डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर कुठला स्टॉक घ्यायचा आहे, त्याचे एक तर बघायचं प्रोडक्ट चांगलं आहे की नाही, ती कंपनी ग्रोथ करते की नाही, ती कंपनी चांगली ग्रोथ वगैरे करत असेल तर त्यानुसार करू शकता. अदरवाईज टेक्निकल अनालिसिस जे सांगितलं की तुम्ही चार्ट्सला जाऊन बघू शकता की त्या कंपनीला कुठनं डिमांड येते, कुठनं सप्लाय झोन होते, त्याच झोन मध्ये अडकत असेल तर तुम्हाला काहीच करायचं नाही. हा, पण जर सप्लाय झोनच्या पण वरती चाललंय तर तिथं तुम्ही बाय करा, तुम्हाला एक अप ट्रेंड बघायला भेटेल. ओके, पण जर सप्लाय झोनच्या अजून खाली येते तुम्ही एक्झिट करा, कारण आता तो पूर्ण डाऊन ट्रेंड लागलाय. तर अशा प्रकारे तुम्ही तिथं इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता प्रश्न पडतो की आम्ही शिकायचं कसं. शिकायला गेलं तर तुम्हाला युट्यूबला बघायला भेटेल. माझा युट्यूबला चॅनल आहे, तिथं मी खूप प्रकारचे लर्निंग व्हिडिओज खूप दिवसापासून टाकलेले आहेत, पण आता या सेशन नंतर खूप लर्निंग व्हिडिओज टाकणार आहे, जिथं तुम्हाला शिकायला भेटू शकतं मार्केट म्हणजे काय, फंडामेंटल अनालिसिस कसा करायचा, टेक्निकल अनालिसिस बद्दल जे काही बेसिक्स व्हिडिओ ते टाकू शकतात ते तिथं मी टाकणार आहे, त्यात तुम्ही बघू शकता. आता हे तुम्हाला खूप मी नॉर्मली माहिती दिली. सगळ्यात महत्वाची माहिती हे बघा, तुम्ही युट्यूबला बघितलं टेक्निकल अनालिसिस बद्दल खूप भेटेल, फंडामेंटल अनालिसिस बद्दल, डिमॅट अकाउंट ओपन कसं करायचं हे भेटेल. पण मी आता जे पॉईंट सांगणार आहे ना ते कुठंच नाही भेटणार तुम्हाला. तर जेवढे पण इथे 36 जण आहेत प्रत्येकाने इथं पूर्ण लक्ष देऊन इथं कॉन्सन्ट्रेट करून मी जे काय सांगतोय ते पॉईंट्स वाटलंच जर काही जणांकडे नोट्स असेल तर नोट्स मध्ये लिहून घ्या किंवा ते माइंड मध्ये फिक्स करा. पहिला पॉइंट आहे, मार्केटमध्ये मी येतोय, मला जॉब आहे, माझा बिझनेस आहे, मी किती पैशाने आतमध्ये येलं पाहिजे, म्हणजे एंट्री केली पाहिजे. मी सांगेल जेवढे तुम्ही महिने लूज करू शकता तेवढंच आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला 20,000 रुपये पगार आहे, उद्यापासून मी मार्केटमध्ये एंट्री करतोय, डिमॅट अकाउंट ओपन करतोय, मला नॉलेज झिरो आहे, बरोबर. हा, मी नॉलेज गेन करणार आहे, आता मी बुक्स वाचणार आहे, मी सरांचे युट्यूब चॅनल बघणार आहे, मी सर जे सांगणार ते फॉलो करणार आहे. पण मी तरी पण मला वाटतं की मी मार्केटमध्ये 5,000 रुपये इन्व्हेस्ट केले पाहिजे. करा, मी नाही म्हणत नाही, पण उद्या ते 5,000 रुपये तुम्ही शिकताना जर लॉस केले तर स्वतःला ब्लेम नाही केले पाहिजे की माझ्या हातातनं 5,000 रुपये गेले, माझ्या हातातनं 5,000 रुपये गेले. जेव्हा तुमचे 5,000 रुपये जाणार तेव्हा तुमचं मेंटली डिस्टर्ब होणार, 5,000 रुपये गेले, मग आता मी अजून 5,000 रुपये टाकतो आणि अजून 5,000 रुपये वाढ, म्हणजे ते जनरेट करता मला तो लॉस रिकव्हर करता येईल. तुम्हाला काय वाटतं, जर तुम्ही पहिले 5,000 रुपये जर लॉस केले तर अजून 5,000 रुपये टाकल्यानंतर तुम्हाला तिथं जनरेट करता येईल का प्रॉफिट? मला फक्त तिथं कमेंट सेक्शन मध्ये सांगा, जर 5,000 तुम्ही लूज केल्यानंतर तुम्ही अजून 5,000 त्याच्यामध्ये ऍड करून तुम्हाला जनरेट करता येईल का 5,000? काय वाटतं, कसे करायचे, काय करायचे मी सांगतो. येस, विदिश, शरद यांना वाटतंय की 5,000 लूज केल्यानंतर 5,000 आपण अर्न करू शकतो. मयूर सर बोलतात की नाही करू शकत. चला ठीक आहे, 5,000 तुम्ही लूज केल्यानंतर 5 रुपये टाकून अजून 5 रुपये कुठल्या बेसिसवर तुम्ही अर्न करू शकताय याबद्दल पण थोडं मला सांगा. हा, खूप सेगमेंट असतात त्याच्यामध्ये, फ्युचर, ऑप्शन्स मध्ये, कॅश मध्ये, कशा प्रकारे हे करू शकतात, काय सांगता येईल? एक्सपिरियन्स, राईट. हा, तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही बिंदास करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला एक्सपिरियन्स असला पाहिजे.
आशुतोष सरांनी खूप चांगलं की एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही घ्या, पण ज्या माणसाला एक्सपिरियन्स नाही म्हणून त्याने 5 रुपये लूज केला. ज्या माणसाला एक्सपिरियन्स नाही त्याने 5 रुपये लूज केले, त्याला मार्केटचं काही नॉलेज नाही, त्याच्या मित्राने त्याला सांगितलं, राईट. शरद सरांनी खूप चांगला पॉईंट इथे टाकलाय की क्वालिटी शेअर्स, प्रॉपर स्टडी अनालिसिस, बरोबर वैद्य. तुम्ही जर स्टडी केला, प्रॉपर अनालिसिस केला, तर त्यानंतर तुम्ही जे 5 रुपये जे इन्व्हेस्ट केले ते 5 रुपये तुम्ही रिकव्हर करू शकता. ओके, रिसेंट न्यूज, चांगल्या न्यूज असेल तर त्या स्टॉक्स मध्ये एंटर करू शकता. ओके, तर तिथं खूप चांगलं. पण प्रॉब्लेम एक होतो की तुम्ही 5 रुपये जेव्हा लूज करता आणि त्यानंतर 5 रुपये जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, तर काही लोकांचा प्रश्न असतो की हे 5,000 रुपये जे लूज केलेत हे 10 दिवसात केलेत, तर मला पुढच्या 5 दिवसामध्ये 5,000 रुपये भेटले पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? जर मी 5 रुपये टाकले तर पुढच्या 10 दिवसामध्ये तुम्ही 5 रुपये जनरेट करू शकाल? कोणाकोणाला वाटतं की मी 10 दिवसामध्ये 5,000 रुपये जनरेट करू शकतो, माझे लूज केलेले पैसे मी जनरेट करू शकतो? त्याने सांगावं की तुम्ही करू शकता. मी का नाही करू शकत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आणि प्रत्येक पॉइंट टू पॉइंट खूप महत्वाचा आहे. कोणाला नाही वाटत आता की करता येईल म्हणून? फॉर द रिक्वायरमेंट मोर मनी बट वी ऑलवेज गेन, पेशन्स इज द की. ओके, चला, पेशन्स इज द की असेल तर तुम्हाला वाटत असेल की आता आपण 5 रुपये टाकलेत, मग तुम्ही काय करणार? मी जर बोललो तुम्हाला 4,500 रुपयाचा एक शेअर आहे, तुम्ही घ्याल का? नाही घ्याल. 4,500 रुपयाचा शेअर आहे, कोण घेईल बाबा? मी त्यापेक्षा काय करतो, येस बँकेचे 20 रुपयाचे जास्त क्वांटिटीमध्ये शेअर घेतो आणि तिथंच जातो. जोपर्यंत तुमचं म्हातारपण होईल तोपर्यंत तुम्ही तिथंच अडकून राहाल. का? कारण की तुम्ही क्वालिटी शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट नाही केली, राईट. क्वालिटी शेअर्स मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली, मग तो 4,500 रुपयाचा असो की 200 रुपयाचा असो, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ बघायला भेटणार आहे. ओके, पण तुम्ही क्वालिटी स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट नाही केली, तुम्हाला ग्रोथ नाही बघायला भेटेल. त्याच्यानंतर पेशन्स कुठं ठेवायला पाहिजे ही पण खूप महत्वाची गोष्ट. ओके, आज जर तुम्ही XYZ कंपनीचा, मी कुठल्या कंपनीचं नाव नाही घेते, XYZ कंपनीचा 200 रुपीजला शेअर घेतला. ओके, 200 रुपीज वरनं तो 180 आला, 20 रुपीज तुम्ही ड्रॉप डाऊन केले, तरी तिथं पेशन्स ठेवाल तुम्ही? चला, ठेवाल. ओके, पण कुठपर्यंत पेशन्स ठेवले पाहिजे? जर तुमचा लॉंग टर्मचा व्ह्यू असेल, तुम्हाला ते पैसे 3 आणि 4 वर्षासाठी उपयोग नाहीये, ओके, तर तिथं तुम्ही काय करा? होल्ड करा. पण ज्या माणसाला तिथं 6 महिन्यामध्येच एक्झिट करायचं, तर त्यांनी तिथनं एक्झिट व्हावं. 20 रुपयाचा लॉस. सगळ्यांना प्रश्न पडला असेल, सर तुम्ही 20 रुपयाचा लॉस घेऊन का सांगता एक्झिट व्हायला? 20 रुपयाचा लॉस घेऊन जर एक्झिट झालं तर ते राहिलेली तुमचं कॅपिटल आहे, तुम्ही कुठे ना कुठे तरी तिथे इन्व्हेस्टमेंट कराल. ओके, आणि 180 वरनं 150 वरनं 130 वरनं 110. चला मग आता काय, आता अर्धाच झालाय, ठेवू आता आयुष्यभर हे सगळे यूज करणार, राईट. यांनी सांगितलं की स्टॉप लॉस. ओके, रॉंग स्टॉप लॉस, राईट. की स्टॉप लॉस जर प्रॉपर फॉलो केला तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही, बरोबर. जसं की मी एक गोष्ट सांगतो, एक गाडी घेतली आपण, ऍक्टिवा गाडी घेतली. मी माझे जे क्लास आहेत, मी क्लासमध्ये पण प्रत्येकाला जेव्हा शिकवतो तेव्हा असेच एक्झाम्पल घेऊन शिकवतो की जेणेकरून त्याला तो टॉपिक आला ना तर त्याला लगेच समजलं पाहिजे की सरांनी ऍक्टिवा गाडीचे एक्झाम्पल दिलं, सरांनी पेंटचे एक्झाम्पल दिलं, तर त्या जेव्हा आपण अशा प्रकारे जेव्हा लर्निंग करतो ना तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी. मी जसं की ऍक्टिवा गाडी घेतली, ऍक्टिवा गाडी घेतल्यानंतर 6 महिन्यामध्ये तिचं कार्बोरेटर इंजिन ब्लॉक झालं. ओके, इंजिन ब्लॉक झाल्यानंतर तुम्ही काय केलं? इंजिन दुरुस्त केलं, पण ते अगोदर सारखा परफॉर्मन्स देईल का? कोणाकोणाला वाटतं इंजिन ब्लॉक झाल्यानंतर गाडी अगोदर सारखा परफॉर्मन्स देईल? नाही देणार. का नाही देणार? कारण की ती आता फ्यूल जास्त खाईल, ऑइल तिचं लवकर खराब होईल, ह्या सगळ्या गोष्टी होईल. मग त्यावर तुम्हाला काय करायला पाहिजे? ती गाडी सेल आउट करायला पाहिजे आणि दुसरी गाडी चांगली घ्यायला पाहिजे. मग हे तुम्ही मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये करता का? काही जण नाही करत. मग तो 200चा घेतलेला शेअर तुम्हाला 180 जर आला, तुमचा स्ट्रिक्ट स्टॉप लॉस 20 RS लॉस घेऊन तुम्हाला बाहेर पडायचे, तुम्ही त्याला 100 रुपये येईपर्यंत होल्ड करता. म्हणजे पूर्ण तो डे डाऊन होईपर्यंत तुम्ही त्याला होल्ड करता आणि तिथं तुम्ही कुठेतरी मोठे लॉस करता. समजते मी जे काय सांगतो ते पॉइंट्स? समजत असेल तर एस नो टाईप करा, म्हणजे मला काही ना काहीतरी तिथं समजेल की तुम्हाला समजते की नाही. यानंतर मी तुम्हाला मनी मॅनेजमेंट खूप भारी शिकवणार आहे. एस मयूर सर, एस आकाश, एस राजेश, एस. आता मनी मॅनेजमेंट. आता मी जी तुम्हाला मनी मॅनेजमेंट सांगतोय, मी मुंबईला एका सेमिनारला गेलतो, त्या सरांनी मला ही मनी मॅनेजमेंट सांगितली होती आणि ती मनी मॅनेजमेंट मी याच्या अगोदर व्हिडिओ बनवली, पण या सेशन मध्ये मी परत तिला रिपीट करणार आहे. ती मनी मॅनेजमेंट जर तुम्ही फॉलो केली तर तुम्ही मार्केटमध्ये ज्या आता इथे जेवढे जण आहेत ज्यांचं एज, माझं एज 24 आहे, ज्यांचं एज 22 मध्ये किंवा खूप कमी एज आहेत, इथं काही जण मॅरिड पण आहेत, ज्यांचे एज 30 अबाव आहे, ज्यांना मुलं बाळ आहेत, ज्यांचं अजून लग्न झालं, त्यांनी जर आतापासून जर फॉलो केलं ना
तर त्यांना पुढे फायनान्स मध्ये म्हणजे फायनान्शियल कंडिशन खूप चांगली त्यांची ग्रोथ होणार आहे. ओके, तर काय करायचंय, एक एक्झाम्पल आहे, मी माझं स्वतःच एक एक्झाम्पल घेतो की मला 20,000 रुपये, समजा मला 20,000 रुपये पगार आहे, तर 20,000 रुपये पगारामध्ये मला शेअर मार्केट पण शिकायचंय, मला घरातल्या सगळ्या गोष्टी बघायच्यात, घराचं रेंट द्यायचे, मला EMI भरायचे, तर हे सगळं मॅनेज होत नाही आपल्याला. आपण काय करतो की मला मार्केटमध्ये करायचं, माझा मित्र इंट्राडे करतोय, त्याने मला एक स्ट्रॅटेजी सांगितली, तर मी त्याच्या आहारी, त्याच्या पाठीमागं नादी लागून मी काय केलंय की मार्केटमध्ये 1 लाख रुपीज लूज केले. ओके, 1 लाख रुपीज लूज केले, तर मी काय केलं, तर क्रेडिट कार्ड बंद काढलं, मला त्याचा EMI भरायचं. मग तुम्ही काय करता, पुढचं 1.5 वर्ष ते लूज केलेलं 1 लाख रुपीजचा EMI भरत बसतात. ग्रोथ होईल का तुमच्यामध्ये? नाही होत. मला उद्या माझा मोबाईल गेला, 30,000 रुपयाचा मोबाईल येता, ट्रेनमध्ये गेला, उद्या घ्यायचा आहे, ऑलरेडी माझा EMI चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे, मला EMI वर आता परत मोबाईल घ्यायचा, तुमच्याकडे फायनान्शियल कंडिशन तुमची स्ट्रॉंग राहते का? नाही राहत. ही फायनान्शियल कंडिशन स्ट्रॉंग कशी करायची याच्यासाठी मी एक एक्झाम्पल देणार. माझं जसं की बोलले, माझं 20,000 पेमेंट आहे, त्यातनं 20,000 पैकी 50,000 माझे एक्सपेन्सेस आहेत, घर भाडं वगैरे ह्या गोष्टी त्या जाणारच आहे, म्हणजे 10,000 तुमचे गेले, राहिले 10,000. तर बाकीचे जे 10,000 आहेत ना, त्याची डिव्हिजन कशी करायची ते पहिले समजून घ्या. त्यातले 10% म्हणजे 1,000 रुपीज तुम्हाला लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करायचं, मग ते म्युच्युअल फंड मध्ये करा, क्वालिटी स्टॉक्स मध्ये करा, कुठेही करा. त्यानंतर 10% अजून 1,000 रुपये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे, कुठे इन्व्हेस्टमेंट करायचे? शॉर्ट टर्म साठी इन्व्हेस्ट, मग तुम्ही RD BC कुठेही करू शकता, जिथं तुम्हाला ते क्विक काढले जातील. ओके, फॉर एक्झाम्पल काही जण FD वगैरे करतात, तिथं करा, किंवा दर महिन्याला तुम्हाला हे पाठवा. म्हणजे तुमचे आता 20,000 माझं पेमेंट होतं, त्यातले 10,000 माझे एक्सपेन्सला गेले, 2,000 म्हणजे 12,000 माझे पूर्ण ब्लॉक झाले, राहिले माझे 8,000 रुपये. बरोबर, त्या 8,000 रुपयामध्ये आता मी करायचं काय? त्या 8,000 रुपयामधले अजून मी डिवायडेशन असं सांगतो तुम्हाला की त्यातले 10% तुम्ही एज्युकेशनवर फोकस करा, एज्युकेशनवर स्पेंड करा, जे काही कोणीच करत नाही. एक जण म्हणा मला इंजिनियर झालोय, मी आज खूप मोठा MBA झालोय, मग मला काय गरज आहे? एज्युकेशनवर फोकस करायचं. तुम्ही स्वतःमध्ये जेवढी डेव्हलपमेंट कराल, जेवढं एज्युकेशनवर फोकस कराल, जसं की तुम्हाला पण माहिती आहे आता पॅन्डेमिक मध्ये इंजिनियर असो की असं खूप लोकांचे जॉब गेले. बरोबर, त्या लोकांनी अगोदरपासून जर स्टॉक मार्केटमध्ये जर अभ्यास केला असता, काही बुक्स रीड केला असता, कोणाचा क्लास जॉईन केला असता, थोडं इन्फॉर्मेशन घेतली असती, तर त्यांना एज्युकेशन इम्पॉर्टंट आलं असतं कुठं? पॅन्डेमिक मध्ये. पण आपण एज्युकेशन घेत नाही, जेणेकरून मी आता BCom झालोय, तर BCom झाल्यानंतर काय की माझं सगळं झालं, मी दिवसाला 1 to 2 lakhs कमवते, तर मला खूप काही येते की मी मार्केटचा खूप मोठा बादशाह, बिग बुल आहे? नाही. मार्केट मला दररोज काही शिकवते, मी दररोज काही नाही काहीतरी इम्प्लिमेंट करतोय, मी लोकांचे मोठे मोठे इन्व्हेस्टर आहेत, ट्रेडर्स आहेत, त्यांच्या बुक्स वाचतोय का? कारण की मला त्यांचे एक्सपिरियन्स बघतोय. आता तुम्हाला जर मार्केटमध्ये यायचं असेल कुठलं, तर त्याचे पहिले बायोग्राफी बघा, त्यांनी का तिथं स्टेज पासून का आलाय, मग तिथं तुम्हाला कुठेतरी एक्सपिरियन्स येईल, तिथे एज्युकेशन तुम्ही काहीतरी गेन कराल, तिथं एज्युकेशन गेला, राहिलेले फॉर एक्झाम्पल 13,000 आपण स्पेंड केलं, राहिले 7,000 मध्ये तुम्हाला बाकीचे जे काय तुमची काम असेल त्याच्यामध्ये स्पेंड करा. पण तुम्हाला काय करायचंय? लॉंग टर्म साठी आणि शॉर्ट टर्म साठी काय करायचंय? ते इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे. आता परत एक प्रश्न पडतो प्रत्येकाला, सर 20,000च मला पेमेंट आहे, त्यातले माझे EMI जातात, मी 10-20% सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकत नाहीये, माझ्याकडे कंडिशनच नाही तशी. काय करा? 20% जरी नाही ना, 1,000 रुपयाची मी सांगितले होते, 1,000 रुपये इन्व्हेस्ट करा, 1,000 रुपये 100 रुपये तरी इन्व्हेस्टमेंट करा. जर ती चेन जर तुम्ही ब्रेक केली, तर तुम्ही काय करा? तुम्ही स्वतःची सवय मोडून टाकणार की मला आज एवढे इन्व्हेस्टमेंट करायची, ते नाही करा. हा ठीक आहे, तुमच्याकडे 1,000 रुपये इन्व्हेस्टमेंट नाही होते ना, 100 रुपये तरी करा. शॉर्ट टर्म साठी 100 करा, लॉंग टर्म साठी. याचा बेनिफिट काय मी तुम्हाला सांगतो. जसं की मी तुम्हाला काय बोललो की शॉर्ट टर्म साठी इन्व्हेस्टमेंट काय करते, उद्या तुमचा ट्रेन मधनं मोबाईल पडला, तर उद्या तुम्हाला मोबाईल घ्यायचा, तर तुम्ही काय करणार? बजाज फायनान्स, होम क्रेडिट फायनान्स मध्ये जाणार, EMI घेणार, परत त्या EMI मध्ये अडकणार. 1 लाखाचा आपण, तर मी सांगितलं 1 लाखाचा ऑलरेडी माझ्या EMI चालू आहे, अजून EMI मध्ये गुंतणार, तुमच्यामध्ये ग्रोथ होईल. कोणाकोणाला वाटतं ग्रोथ होईल? EMI ने कोणाची ग्रोथ होते? ग्रोथ होणार नाही. मग त्या टाइमला तुम्ही जे शॉर्ट टर्म मध्ये पैसे गेन केलेत, म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट केली, तेच पैसे तुम्हाला मोबाईल खरेदी घेतील, घरामध्ये फ्रीज घ्यायचे, फ्रीज घेतील, TV घेतील. ओके, आता राहिलं लॉंग टर्म. लॉंग टर्मला हात नाही लावायचा. जर तुम्ही तुमचं एज 24-22 आहे, जर आतापासून ही जर स्ट्रॅटेजी तुम्ही वापरली, तर एज ऑफ 35 मध्ये शॉर्ट टर्मचा मनी खूप चांगला तुमचा गेन झाला असेल, आणि लॉंग टर्मचा असा गेन झाला असेल जेणेकरून तुम्ही 38-40 ला जर रिटायरमेंट घेतली, तर तुमचे मुलं बाळासोबत तुम्ही स्वतः चांगलं एक प्रकारे तुमचा इन्कम सोर्स आहे. म्हणजे तुम्ही आता प्रायव्हेट मध्ये आहे, गव्हर्नमेंट मध्ये आहे, तिथं तुम्हाला तुम्ही करता मला पेन्शन भेटलं पाहिजे, गरजच नाही ना. तुम्ही आजपासून स्वतःच्या पेन्शनची सोय तुम्ही आत्ता लावा. पॅन्डेमिक येऊ दे, काही येऊ दे, तिथं तुम्हाला तो मनी युटिलाइज करायला भेटेल. कसे वाटते मनी मॅनेजमेंट मी जी सांगितली त्याच्याबद्दल मला थोडा फीडबॅक द्या कमेंट सेक्शनवर, की जेणेकरून मला तुम्हाला काही
अजून काय असेल तर सांगता येईल, किंवा तुम्हाला काय इम्प्रुव्हमेंट वाटत असेल तर काय टॉपिक वाटत असेल तर मी तुम्हाला तिथं सजेशन देऊ शकतो. 1-2 मिनिटं पटकन मला कमेंट बॉक्स मध्ये ते कळवा की मनी मॅनेजमेंट कशी वाटली आणि किती लोकांनी लाईफ मध्ये फेस केले या पॅन्डेमिक मध्ये. Yes, with this perfect also risk management also management important आहेच, ते पण मी एक सांगणार आहे का इम्पॉर्टंट आहे. मी फेस केले राईस. ओके, आता जे लोकांनी फेस केले ते लोक सांगणार नाही, त्यांना काय वाटतं की बाबा कमी वाटतं, तर असं काही नाहीये. मी स्वतः पण फेस केलेलं आहे याच्या अगोदर खूप. म्हणून मी काय बोलतोय, मी जेव्हा हा सेमिनार केला मला ही स्ट्रॅटेजी समजलं तर 6 महिने मी एकदम टिंगल केली त्याची, मी काहीच वाटून नाही गेलं. ओके, एकदम खूप म्हणजे खूप हे वाटलं. नंतर मला 6 महिन्यात समजलं की त्या सरांनी शिकवलं होती की आपल्याला ही मॅनेजमेंट केली. त्याच्यानंतर माझ्या सांगितलं की माझा मोबाईल गेलाय, मला ते पैसे परत आता पाहिजेत, पण माझ्याकडे पैसे नाहीयेत, बरोबर. त्या टाइमला आपण ईएमआय शिवाय कुठली स्कीमच नाही ना आपल्याकडं. जेव्हापासून मी आता ती फायनान्शियल मनी मॅनेजमेंट करतोय तर आतापर्यंत माझा खूप चांगला कॅपिटल बिल्ड झालाय, लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट झाली, शॉर्ट टर्म साठी इन्व्हेस्टमेंट झाली, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. म्हणजे याच्या पुढचे 10 वर्ष मी जरी आता फक्त काही ग्रोथ केली त्याच्यानंतर मी रिटायरमेंट घेतली तरी चालेल, पण मी घेईल का नाही ना. माझ्यामध्ये शिकण्याची आवड आहे, मी शिकत राहणार. मार्केटमध्ये तुमच्यासाठी जे आहेत युट्यूबला लर्निंग देत राहणार, कोचिंग क्लास आहेत मी ते घेत राहणार, कारण की मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. ओके, हा, आता सगळे म्हणतात की स्टॉक मार्केटमध्ये खूप पैसे कमवले जातात तर तिथंच यायला पाहिजे. आता तिथं खूप जण येतात, खूप जण सक्सेसफुल बनतील असं नाही. तर जे लोकांना त्यामध्ये सक्सेस भेटत नाही ना तरी पण ते काय करतात, ते दगडावर घाव घालत राहतात, मला आलंच पाहिजे, मला इंट्राडे आलंच पाहिजे. मला एक सांगा, जर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये सक्सेस भेटत नाहीये तर तुम्ही त्याच्यामध्ये सोडून द्या ना. मार्केटमध्ये खूप मोठे ऑपॉर्च्युनिटी आहेत. आयटी इंजिनियर असाल तर आयटी मध्ये जॉब करा, तुम्हाला जे असेल पेंटर असेल तर पेंटिंग मध्ये जॉब करा, जर एखादा हॉबी असेल तर त्या हॉबीमध्ये आर्टी असेल तर एखादा आर्ट फॉलो करा, बरोबर. पण ते करा, पण मार्केटमध्येच आलं पाहिजे, मार्केटनेच मला खूप काही पैसा दिला पाहिजे, ह्या गोष्टीवर जर अडून राहाल तर तुम्ही जेवढं कमवाल ना तेवढंच द्याल मार्केट. समजते, जेवढं कमवाल तेवढं द्याल, कारण की मार्केट तुमच्याकडनं घ्यायलाच बसलं. ओके, आणि तुम्ही देताय, पण तुम्ही कुठेतरी स्वतःला समजलं पाहिजे आपण एवढा लॉस करतो त्याचं कारण काय. जर कारण जर समजलं आणि तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या नसला पकडलं की माझा वीक पॉईंट काय मार्केटमध्ये, मी का लूज करतोय, तर मी अकाउंटला 10,000 रुपये टाकले, दररोज ट्रेडिंग करतोय किंवा काय करतोय, मी आज 5 ट्रेड घेतले. 5 ट्रेड का घेतले, मला 2च ट्रेड घ्यायचे होते पण माझ्यावर 3 ट्रेड का गेले, तर मी ट्रेड का घेतले की माझ्या 2 ट्रेड मध्ये मला खूप मोठा लॉस झालेला आहे आणि मला ते 3 ट्रेड का घेतले की माझा लॉस रिकव्हर करायचं. ओके, मग जर 2 ट्रेड तुमचे चुकीचे पडले, त्यानंतर 3 ट्रेड चुकीचे पडले, त्यानंतर रात्री तर कोणाला झोपच येत नाही. आज मला 5 रुपयाचा लॉस झाला, आता मी काय करू, उद्या आता मी अजून खूप म्हणजे डोक्यामध्ये एका प्रकारे काय म्हणतात तीव्र फ्रस्ट्रेशन काढून तुम्ही परत मार्केटमध्ये येणार आणि परत तीच चूक करणार. ह्याच चुकी करत 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 तुम्ही मार्केटमधले जे काय कॅपिटल असेल ते ड्रे डाऊन करा, पण तिथं असं कधी विचार करत नाही की चला आज मी 5 रुपयाचा लॉस केलाय तर का लॉस केला, कुठली बुक वाचू, मला याच्यावर काही सोल्युशन भेटेल, मी कुठल्या सरांना कॉल करू, शहराच्या मित्राला विचारू की मी आज लॉस का केला, मला तू सांगू शकतो का. इथं कोणाचं लक्ष नसतं, फक्त लक्ष कुठं असतं, मी लॉस केलाय, मी जो काही लॉस केलाय तो मला रिकव्हर करायचा. ओके, कोणी कोणी असं केलंय की आता इथं मी म्हणत नाही की सगळे ट्रेडर असतील, पण कोण असे इन्व्हेस्टर आहेत का ज्यांनी इन्व्हेस्ट केलंय त्या स्टॉक्स मध्ये आणि त्या इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर काही लोकांनी त्यानंतर त्यातनं पैसे बाहेर काढलेत, विड्रॉल केलेत आणि त्यानंतर तो खूप वेळा स्टॉक्स वरती गेलाय. असं कोणासोबत झालंय, त्यांनी फक्त मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता की मी हा स्टॉक्स एवढ्या वेळेला बाय केलता, नंतर तो खूप चांगला वरती गेला, मी 20% प्रॉफिट घेतला आणि त्याच्यानंतर तो वरती गेला. ते बेल सोबत झालंय, वैद्य पोटे विदेश खूपदा झालंय, आकाश सोबत खूप झालंय, आकाशने मला खूप वेळा विचारलं होतं, मी त्याला बोललो स्ट्रॉंग. इंट्राडे मध्ये झालंय सुशील, ओके, इंट्राडे मध्ये तर होणारच. ओके, हॅपीसमेंट बऱ्याच वेळा झालंय माझ्यासोबत, का होतं त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. ओके, तुम्ही XYZ शेअर 300 रुपीजला घेतलाय, 330 ला गेलाय, 330 वरनं तो 320 येतो, राईट. 320 आला तुम्ही घाबरता आणि तुम्ही एक्झिट करून टाकता, बरोबर. याचं लॉजिक काय मी तुम्हाला आता चार्टवर एक्सप्लेन करतो, एक मिनिट. कारण की ह्या गोष्टी तुम्हाला आता कुठं ना कुठं तरी हेल्पफुल राहणार. ओके, माझी स्क्रीन तुम्हाला विजिबल होत असेल, इथं तुम्हाला समोर तुमचे SBIच्या स्टॉक्स जो आहे त्याचं एक्झाम्पल दाखवणार आहे मी तुम्हाला 1 डे ला. ओके, तुम्ही काय करता, तुम्ही म्हणजे सगळेच करता, माझ्या सोबत पण असं झालंय, मी असं नाही म्हणत की तुम्हालाच ब्लेम नाही करत तुम्ही,
तर इथं बघा मी काय करतोय. तुम्ही जर समजा एसबीआयचा स्टॉक वरती गेला बरोबर, तुम्ही 208 रुपयाला घेतला बरोबर, खाली आला, ज्यांच्यामध्ये पेशन्स होते त्यांनी ठेवला, 186 मध्ये होल्ड केला, वरती गेला, मग त्यांना कळलं आपण जेव्हा 220 ला घेतला आता थोडासा वरती गेलाय, 222 ला एक्झिट करू. ओके, मग त्यांनी इथे एक्झिट केला. ओके, जे मी हा प्रश्न विचारला तो त्यांनी इथे वरती गेला, परत वरती गेला, खाली गेला, वरती खाली वरती खाली, याला म्हणतात अप ट्रेंड. आणि कधी पण मार्केटमध्ये कुठला पण स्टॉक जर अप ट्रेंडला असेल तर तो स्टेप बाय स्टेप मध्ये वरती जातो. समजतंय का? तो स्टेप बाय स्टेप मध्ये तुमच्या घराचा जिना आहे, तुम्ही जर ग्राउंड फ्लोअर वरनं टॉप फ्लोअरला जाताय तर तुम्हाला पण ज्या स्टेप्सवर जाताना तुमचा एक पाय पुढे असतो, एक पाय पाठीमागे असतो, लगेच पुढचा पाय पाठीमागे येतो, पुढे तुम्ही स्टेप बाय स्टेप मध्ये जाता ना. आणि तुम्ही विचार काय करता, एका दिवसामध्ये स्टॉक्स असा वरती जाईल, कसा? असा रॉकेट सारखा. एक मिनिट, रॉकेट सारखा कुठलाही स्टॉक्स वरती जात नाही. वरती जाताना तो स्टेप बाय स्टेप वरती जातो, आणि खाली येताना पण बघा कुठला पण स्टॉक्स असा, बघा स्टॉक आहे ना, तो स्टेप बाय स्टेपच खाली येतो. हे तुम्हाला, हे बघा हा स्टेप बाय स्टेपच खाली येणार, हे तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे की तो जो स्टॉक जो ग्रोथ करतोय, मग तो आज 310 आलाय, हळूहळू तर स्टेप बाय स्टेप वरती जाते, त्याला होल्ड करा, होल्ड करायला शिका, तर तिथं पेशन्स ठेवा. पण तो स्टॉक जर खाली खाली येतोय तर छोटासा प्रॉफिट घेऊन निघा. हा, परत जर एंट्री जर भेटली तुम्हाला तर तिथे एंट्री करा. पण त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, हे थोडंफार टेक्निकल अनालिसिस शिकावं लागेल. जर डिमांड सप्लाय, त्या स्टॉकला जर कुठल्या त्या प्रोडक्टला जर डिमांड असेल तर त्याला हळूहळू तो ग्रोथ करेल, पण डिमांड नसेल तर तो हळूहळू सप्लायनुसार तो खाली येणारच. तर समजतंय काय दाखवलं मी ते टेक्निकल चार्ट्सवर, कुठं तुमच्या मिस्टेक्स होत्या. विजय सरांचा एमआरएफ 80K ला घेतला होता, 82 ला विकला, अँड वेट टू 83 इन सेम डे, राईट. हा, पण इथे गोष्ट काय, विजय सरांनी काय केलं की 80 ला घेतला बरोबर, 82 ला विकला, 2000 प्रॉफिट घेतला. काही जण काय करतात, 82 चला आता 85 पर्यंत जाईल, मग मी थांबतो. मग 85 तर तो 82 पर्यंत त्यांना प्रॉफिट भेटेल असो, त्यांनी प्रॉफिट बुक न करता तो 80 ला येतात, एक तर कॉस्ट टू कॉस्ट निघून जातात, अदरवाईज 79 ला येतं की 1000 लॉस मध्ये बुक करतात. पण काय करा, 80 ला घेतला, 82 ला गेला, 2000 प्रॉफिट भेटते, बुक करा. जर तुम्ही प्रॉफिट बुक केला तर तुमचं कॅपिटल ग्रो होईल. माझे जे काही स्टुडंट आहेत मी त्यांना काय बोलतो, माझ्याकडनं क्लास केल्यानंतर मी असं तुम्हाला कधीच म्हणत नाही की 15,000 रुपये टाका, 20,000 रुपये टाका, तुम्ही 5,000 पासून स्टार्ट करा. ओके, 5,000 पासून स्टार्ट केल्यानंतर मी त्यांना जे काही मनी मॅनेजमेंट शिकवले असते, जे काही स्ट्रॅटेजी शिकवले असते, त्या स्ट्रॅटेजीनुसार त्यांना मी काय सांगितलं असतं की तुम्हाला एवढंच अर्न करायचं आणि एवढंच लूज करायचं. ओके, आता इथे एक दोन जे माझे स्टुडंट्स ते ऍड आहेत, त्यांना माहिती आहे मी काय मनी मॅनेजमेंट शिकवतो, की मी 5 रुपये सांगतो की तुम्हाला 350 रुपये लॉस करायचं आणि मिनिमम 750 रुपये अर्न करायचे. म्हणजे 1:2 चा रिस्क रिवॉर्ड रेशो, म्हणजे गेले तर तुमचे 350 रुपये आणि आले तर 750 रुपये. ओके, मग तुम्ही फर्स्ट ट्रेड घेतला, फर्स्ट ट्रेड केला, तुमचे 350 रुपये लूज केले, तर त्यानंतर शांत बसायचे, टीव्ही बघा, पिक्चर बघा. जर तुमच्यामध्ये पेशन्स असेल तर तुमचा हात त्या बाय आणि सेल बटनावर न जाता फक्त मार्केटवर वॉच करायचं. ओके, जर डिसिप्लिन ट्रेड केलं तर उद्या तुम्ही अभ्यास करून येणार आहे मार्केटमध्ये, अभ्यास करताना तुमचं परफेक्ट ट्रेड घेणार, मग कालचं 350 रुपये लॉस झाला तर आज 750 रुपये झाला तर कालचे 350 रुपये रिकव्हर होणार आणि तुमच्या अकाउंटमध्ये 350 रुपये ऍड होणार. पण जर ते 350 रुपये गेले म्हणून ते रिकव्हर करण्यासाठी अजून ट्रेड केला तर तिथे तुम्ही 1000 रुपये लूज करणार. आणि हे जर तुम्ही जास्त वेळा केलं तर तुमचं अकाउंट डाऊन होईल, पूर्ण लगेच 2 दिवसात डे डाऊन होईल. पण हेच जर तुम्ही स्टेप बाय स्टेप मध्ये फॉलो केलं तर आज 350 रुपये का गेले. बुक, हे बघा इथं दिसते बुक, अशा बुक मध्ये लिहून ठेवा की मी आज 350 रुपये का गेले, त्याचं रिझन त्यातनं शिकायला भेटलं. उद्या 350 रुपये अर्न केले तर त्याचं रिझन आज इथे शिकायला भेटलं. ह्या गोष्टी कुठं तर तुम्हाला ग्रोथ कडे घेऊन जाणार. मग तुम्ही का गेला, लॉस झाला का नाही, ह्या गोष्टीवर तुम्ही बघितल्याच नाही. की इथे एक योगेश सर असतील ते जे माझ्यासोबत खूप चांगले बीटीएस ट्रेड करतात, ते आयटी मध्ये जॉबला आहेत आणि मी त्यांना सांगतो की ते माझ्या सपोर्ट ग्रुपला जे आहेत हा स्टॉक्स बाय करा. मग ते काय करतात, 164 ला बाय करतात, 168 ला काढून जातात, नंतर तो 175 ला जातो. का, एक तर पहिली गोष्ट म्हणजे ते प्रॉफिट बुक करतात. आणि आता त्यांना समजलं असेल की आपण काय एक्झिट केलं. जर हे त्यांनी मागच्या 3 महिने झाले ते माझ्यासोबत काम करतात, 3 महिन्यापासून जर त्यांनी लिहून घेतलं असतं मी आज का लूज केले, तर त्यांनी आज स्वतःहून खूप ग्रोथ केली असते. हा, तुम्ही पण करू शकता. मग मी तुम्हाला एक लिंक देणार आहे, त्या लिंक थ्रू जर तुम्ही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन केलं तर मी तुम्हाला माझ्या सपोर्ट ग्रुपला जॉईन करेल, तिथे लर्निंग व्हिडिओज टाकेल, कुठले स्टॉक्स बेटर आहेत, त्याचे रिझन्स, त्याचे चार्ट्स वगैरे मी तुमच्यासाठी पोस्ट केले, जेणेकरून तुम्हाला इन्व्हेस्टमेंटमध्ये हेल्प होईल आणि ट्रेडिंगमध्ये पण हेल्प होईल. ओके, आता मी आकाशला सांगेल की काही प्रोग्राम असेल तर, किंवा खूप जणांचं काही क्वेश्चन असं असेल तर आता लास्टचे 10 to 15 मिनिटचं क्वेश्चन आन्सर देईल मी. कोणाचे काही प्रश्न असतील त्यांचे तुम्ही क्वेश्चन्स कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता काय असेल. बरं, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट जो प्रकार आहे तो एक्झॅक्टली काय आहे?
काही आयडिया? म्हणजे माइंड स्पेस वगैरे सारख्या ज्या कंपनी आहेत, हा हा, तर असं मी त्यांना काहीतरी एक सेपरेट कॅटेगरी मध्ये इन्क्लूड केलं जातं असं मी ऐकलेलं आहे. रिअल एक्झॅक्टली, इस्टेट. हा, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणून. मग ते नवीनच आहे IT आपल्या इंडियामध्ये, नवीनच आहे ही कल्पना. हा मग ते फंड राईज करत असतात. म्हणजे जे काय मोठे मोठे जसं की आपण एक एक्झाम्पल घेऊ, जसं की फिनिक्सचे मॉल्स आहेत बरोबर, हम्म, पुण्यात आहेत, बाहेर आहेत. मग ते काय करतात, एक फिनिक्स हे काय आले, एक मोठी कंपनी झाली जी काय करते, मोठ्या मोठ्या जे इन्व्हेस्टर त्यांच्याकडनं कॅपिटल रेज करते. कॅपिटल रेज केल्यानंतर ते त्यांचे जे काय बिल्डिंग्स असेल किंवा काय मॉल्स आहेत तिथे इन्व्हेस्टमेंट करतात. त्या टाईप मधला तो इन्व्हेस्टमेंटचा प्रकार. पण तो ओनली अबाउट रिअल इस्टेट, नॉट म्युच्युअल फंड नॉट अदर फायनान्शियल स्कीम्स. हम्म, हम्म, हम्म. ओके. वैदेही पोटेने टेल प्रश्न विचारलाय, टेल समथिंग अबाउट कमोडिटी ट्रेडिंग. कमोडिटी ट्रेडिंग आणि इक्विटी. इक्विटी म्हणजे काय? इक्विटी म्हणजे ज्याच्यामध्ये तुमच्या कंपन्यांचे शेअर्स असतात, आणि कमोडिटी ट्रेडिंग मध्ये काय, ज्याच्यामध्ये तुम्ही क्रूड ऑइल, गोल्ड, सिल्वर मध्ये ट्रेडिंग करू शकता. पण इथे एक प्रॉब्लेम काय, जर कमोडिटी मध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर मी दोन तुम्हाला पॉईंट सांगतो. रिलायन्स कंपनी आहे, तुम्हाला ते कंपनीचा प्रोडक्ट काय चांगला आहे, इथं तुमच्या घरापाशी प्लॅन आहे. जसे की रोहामध्ये आता जे लोक आहेत ज्यांना माहिती सुदर्शन केमिकल, त्यांची इथं कंपनी आहे. पेप्सिको आहे, तुम्हाला माहिती की ती कंपनी किती चांगली वर्क करते, मग त्या कंपनीचा प्रोडक्ट माहिती, तुम्ही बिंदास त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. बरं, पण जेव्हा तुम्ही कमोडिटीमध्ये गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल मध्ये इन्व्हेस्टमेंट कराल, तर मध्ये तुम्हाला पण माहिती की गोल्डचा जो रेट होता तो नियर अबाउट 65,000 गेलता. ओके, 65,000 नंतर तो आता एवढा 40,000 रुपये का पडला, तर त्याचं कारण मी सांगतो की उद्या जर आपल्याच घराजवळ जर एखादी खाण सापडली तर तिथं काय होणार आहे, डिमांड खूप कमी होणार. कारण की आता काय आलं की सोनं भेटलं, तिथं डिमांड सप्लाय जास्त झाल्यामुळे सोनं खाली आलं. तर इथं तुम्हाला कुठं ना कुठं तरी कमोडिटी ट्रेडिंग मध्ये काय करावं लागेल, तुम्हाला न्यूज बेस खूप ठेवावं लागेल की कुठं सप्लाय वाढतंय, कुठं डिमांड वाढतोय, त्यानुसार तुम्ही कमोडिटी ट्रेडिंग करू शकता. आणि कमोडिटी ट्रेडिंग मध्ये काय, इथं तुम्हाला कॅपिटल जास्त लागतं ट्रेडिंगसाठी. स्टॉक्स मध्ये कराल तर तुम्ही मिनिमम 5,000 पासून करू शकता, पण मिनिमम कमोडिटी ट्रेडिंग मध्ये एक लॉट घ्यायचं असेल तर मिनिमम तुम्हाला 1.5 लाख इन्व्हेस्टमेंट असते, जी की कोण एवढं अफोर्ड करू शकत नाही. हा, नॅचरल गॅस मध्ये तुम्ही 22,000 पासून करू शकता. हे कमोडिटी ट्रेडिंग बद्दल झालं. स्वराज महाडिक सर आहेत, त्यांनी खूप चांगला प्रश्न विचारला की इंडिकेटर कोणते यूज करायचे. इंडिकेटर मी खूप चांगला तुम्हाला उत्तर देणार आहे सर, एक सेकंड. सगळ्यांच्या लाईफ मधलं खूप चांगलं एक्झाम्पल आहे ते. इंट्राडे साठी हाऊ टू सिलेक्ट स्टॉक्स. ओके, इंडिकेटर. चला आता इंडिकेटर, प्रत्येकाच्या गाडीला इंडिकेटर आहे. काय यूज करतो आपण इंडिकेटर, की जर आपल्याला राईट डायरेक्शनला जायचंय, लेफ्ट डायरेक्शनला जायचंय, मागच्याला जर सांगायचं की बाबा मी राईटला जातोय, मला येऊन राईटला ठोकू नको, मी लेफ्टला जातोय, लेफ्टला मला ठोकू नको, तर तेव्हा काय करतो आपण, इंडिकेटर लावतो. तसं जेव्हा मी तुम्हाला चार्टवर सांगितलं, तुम्ही स्वतःहून तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं ना की या लेवल पासून शेअर बाउन्स करतोय, त्या लेवल पासून, हे कशावर बघितलं आपण, त्या प्राइसच्या मुवमेंटवर. मग तर तुम्हाला प्राइसची मुवमेंटम जर समजली तर तुम्ही, माझ्या मते मी स्वतः इंडिकेटर यूज करत नाही ना, मी तुम्हाला सजेस्ट करेन की इंडिकेटर यूज करा. ओके, काय होतं, जेव्हा प्राइसची मुवमेंटम होती तेव्हा ते इंडिकेटर जातं. जसं की गाडीचं तुम्ही राईट साईडला टर्न मारलाय तरी पण तुमचं इंडिकेटर चालू आहे. ओके, आणि मागच्याला काय वाटणार की तुम्ही राईट साईडला जाताय, तो येऊन तुम्हाला ठोकून जाईल, ऍक्सिडेंट होईल. तसंच इथं चार्ट मध्ये पण इंडिकेटर काय की तो अप ट्रेंड दाखवलेला असतो, तो सांगतो की तुम्हाला अप ट्रेंडला जा, तो अप ट्रेंडला जातो, तो डाऊन ट्रेंड मध्ये कन्वर्ट होतो, तरी पण तुम्हाला तो अप ट्रेंड दाखवतो. इथं कुठेतरी इंडिकेटर जे आहेत ना, तुम्हाला एका प्रकारे प्रॉपर डायरेक्शन देत नाही. तर तुम्ही प्राइस ऍक्शनला फॉलो करा. प्राइस काय म्हणते, कुठे डिमांड वाढते, कशी तिच्यामध्ये कॅन्डल बनते, तिच्यात बायर्स जास्त, सेलर जास्त आहेत, तिथं तुम्हाला इंडिकेटर पेक्षा जास्त परफेक्शन भेटेल. समजलं इंडिकेटर्स बद्दल. हाऊ टू सिलेक्ट स्टॉक फॉर इंट्राडे. तर सर याच्याबद्दल मी व्हिडिओ युट्यूब चॅनलला टाकलेली आहे मोस्टली, आणि अजून एक टाकन, ते तिथं तुम्ही बघू शकता. व्हॉट डू थिंक अबाउट शेअर इंडिया सिक्युरिटी. स्टॉक्स बद्दल विचारताय, शेअर इंडिया सिक्युरिटीचा का, इंडिया सिक्युरिटीज म्हणून डीमॅट अकाउंटची कंपनी पण आहे, ब्रोकरेज हाऊस आहे, त्याबद्दल ते मला सांगा. शेअर इंडिया सिक्युरिटी, ओके, हा स्टॉक्स आहे. ओके, हा खूप चांगला प्रश्न विचारला यांनी की शेअर इंडिया सिक्युरिटीज. ओके, एकदा मी काय करतो, माझी स्क्रीन थोडीशी तुम्हाला विजिबल करतो, तर तिथं काय बघायला भेटते हे तुम्हाला खूप जणांना शिकण्यासाठी इंटरेस्टिंग. हे बघा, इथं शेअर इंडिया सिक्युरिटीजचं काय केलंय, मी चार्ट लावलाय, तिथं हा शेअर पूर्ण काय ते अप ट्रेंडलाच चाललाय. तर इथं जेव्हा तुम्ही बाय कराल तर तुम्हाला साठी खूप मोठी रिस्क असेल, कारण की हा कधी पण टर्न अराउंड होऊ शकतो. हा कुठल्या ट्रेंड मध्ये चाललाय ते पहिली गोष्ट लक्षात घ्या. मी काय बोललो, घराच्या पायऱ्या, हा पायऱ्यांसारखी वरती चाललाय, जोपर्यंत हा शेवटची पायरी उतरत नाही तोपर्यंत हा डाऊन येणार नाही. ओके, पण जर तुम्ही घेतला आणि तेव्हा डाऊन आला तर तुम्हाला एक्झिट करावं लागेल.
तर याच्याबद्दल माझा काही व्ह्यू नाहीये. याला एक अप ट्रेंड कंटिन्यूस भेटतोय, त्यामुळे हा अपसाईडला चाललाय. हाऊ टू एंटर इन म्युच्युअल फंड. हा सर, मी जे तुम्हाला आता एक लिंक देणार आहे झिरोदाची, तर त्याप्रमाणे जर तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केलं तर त्याच्यामधून तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. मग म्युच्युअल फंड मध्ये करताना इन्व्हेस्टमेंट तुम्ही लार्ज कॅप, स्मॉल कॅप वेगवेगळ्या कंपन्या असतात, छोट्या कंपन्या, मोठ्या कंपन्या, त्याच्यामध्ये त्या फंड्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. ओमकार पवार कंपनी, ओके. क्विक व्ह्यू अपकमिंग आयपीओस लाईक पेटीएम. अपकमिंग आयपीओस बद्दल जर माहिती असेल तर मी जो कोणी आयपीओ असेल त्याची व्हिडिओ तर पोस्ट करतो युट्यूब चॅनलला. पण आता जे येणार आहेत माझ्या मते LICचा आयपीओ येणार आहे, जेणेकरून मी सांगेन सगळ्यांनी त्याला सबस्क्राईब करा. हा, पेटीएमचा जो येणार आहे पण अजून ऑफिशियल अजून काय येणार आहे, त्याची प्राइस बँड वगैरे काही फिक्स झालेलं नाहीये. तर ते किती प्राइस मध्ये आणतात ते बघावं लागेल, किती फंड राईज करतात ते बघावं लागेल, आणि पेटीएम बद्दल थोडं फायनान्शियल बघावं लागेल. आता जर ती कंपनी पब्लिकली नाही आली, त्याबद्दल आपल्याला काय माहित नाही किती त्यांचं इयर ऑन इयर ग्रोथ वगैरे, तोपर्यंत आपण त्या कंपनीवर सांग. हा, पेटीएम एका प्रकारे प्रोडक्ट चांगला आहे, खूप चांगलं आहे, ट्रान्झॅक्शन खूप चांगले होतात ऑनलाईन, तर पेटीएम चांगलं आहे आणि खूप जण यूज करतात. अमेझॉन पे बघा आणि पेटीएम बघा, तर खूप चांगलं लिडिंग प्रोडक्ट लागतं. तिथं आपण लिस्टिंग गेन साठी खूप चांगले, म्हणजे काय, तुम्ही अप्लाय करा, अप्लाय केला तर तिथं लिस्टिंग गेन भेटला, लिस्टिंग गेन नंतर जर तो सस्टेन करत असेल वरच्या साईडला तर तिथं होल्ड करा. तुमचा लॉंग टर्मचा व्ह्यू असेल तर होल्ड करा, अदरवाइज लिस्टिंग गेन करून तुम्ही एक्झिट करू शकता. हाऊ टू स्टॉकॅस्टिक. ओमकार वर मी सांगितलं, मी मोस्टली इंडिकेटर यूज करत नाही. इंडिकेटर मी मोस्टली नाही करत. तुम्ही स्टॉकॅस्टिक RSI इंडिकेटर बद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर मी पुढे ते लर्निंग व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकणार आहे की कसं काय इंडिकेटर वगैरे तुम्ही युट्यूब चॅनलला तिथं बघू शकता. अजून कोणाचं काय, जस्ट आपण मार्केट डाऊन असताना बाय करतो, तसं म्युच्युअल फंड मध्ये कसं एंटर करायचं, जस्ट आयडिया ऑलरेडी अकाउंट आहे सर. ओके, हा राईट. मी तुमच्या सगळ्यांसाठी टिप्स नाही सांगू शकत, पण सांगू शकतो की तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे. ओके, हा एक पॉईंट माझा राहून गेला की इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे, आणि तुम्ही जर त्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली तर कधी पण तुमचा जो पोर्टफोलिओ असतो तो ग्रीन दिसेल. प्रत्येकाला आता मी जर म्हटलं की पोर्टफोलिओ ग्रीन दिसणार आणि श्युरिटी देतो दिसणार, त्यासाठी काय करावं लागेल, तुम्ही जर ठरवलं माझ्या अकाउंटला 10,000 रुपये, डीमॅट अकाउंटला मी 10,000 रुपये ऍड करायचे, मंडे उद्या, मंडेला मला इन्व्हेस्टमेंट करायची, तर काय करणार तुम्ही, हा शेअर चांगला दिसतोय याच्यात 500 रुपये टाकू दे, हा शेअर चांगला दिसतोय याच्यामध्ये 500 रुपये टाकू दे. सर तुम्ही हे म्युच्युअल फंडचे जे मी सांगतोय तुम्ही स्टॉक्सला पण अप्लाय करू शकता, म्युच्युअल फंडच्या स्कीम्सला पण अप्लाय करू शकता. ओके, तिथे काय करायचं, 10,000 आहे ना, 10,000 ला 5 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं, 2,000 असे 5 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं, आणि प्रत्येक जे काही क्वालिटी स्टॉक्स आहेत, मी काय बोलते क्वालिटी स्टॉक्स आहे, क्वालिटी स्टॉक्स जर तुम्हाला डीप मध्ये बघायला भेटत असेल, म्हणजे आज क्वालिटी स्टॉक समजा SBI बँक आहे. ओके, SBI बँक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आपल्याला सगळं चांगलं, पण तो स्टॉक 10 रुपयांनी कमी झालाय तर त्याच्यामध्ये एक शेअर घ्या, हळूहळू इन्व्हेस्टमेंट करा. जर प्रत्येक डीप मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली ना, जेव्हा मार्केट तुम्हाला एक चांगला पुल बॅक देईल तेव्हा तुमच्या अकाउंट मध्ये ग्रीन मध्ये दिसणार. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर इन्व्हेस्टमेंट करताना काय करायची की त्या इन्व्हेस्टमेंट करताना त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्टमेंट करायचे. जो क्वालिटी स्टॉक आहे जेव्हा तो डीप मध्ये बघायला भेटेल, मार्केट जेव्हा खाली येईल तेव्हाच त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. म्हणजे आता मी जसं म्हणेल की HDFC बँक आहे, HDFC बँकेची आता तुमचा ग्रोथ मध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे तो रिट्रेसमेंट होईल, जेव्हा खाली येईल तेव्हा इन्व्हेस्टमेंट करा, परत वरती जाईल परत रिट्रेसमेंट करेल तेव्हा इन्व्हेस्टमेंट करा. जर एखादा स्टॉक्स खाली येतोय, बरोबर खाली येतोय तेव्हा इन्व्हेस्टमेंट करा, अजून खाली याला इन्व्हेस्टमेंट करा. आपण काय करतो, 10,000 रुपये उद्या मंडे मध्ये संपून टाकले, जर तो अजून शेअर खाली पडला की डोक्याला हात लावणार, अरे कालच इन्व्हेस्टमेंट केलं, आणि मी ज्या पण शेअर मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो जो शेअर खाली येतो, खाली तर येणारच येतो, मग तो स्टेप बाय स्टेप जरी खाली आला तर लगेच पैसे नाही टाकायचे. स्टेप बाय स्टेप जी मनी मॅनेजमेंट, आज 100 टाका, उद्या 1000 टाका, पण अकाउंट मध्ये पैसे टाका, जेणेकरून उद्या जो खाली आला तर ते इन्व्हेस्टमेंट करतील, आणि त्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली तुमचं काय ऍव्हरेज प्राइस होईल, आणि ती ऍव्हरेज प्राइस झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा तो फुल बॅक देईल तेव्हा एक चांगली रिट्रेसमेंट तुम्हाला तिथं बघायला भेटेल. ओके, हाऊ टू सिलेक्ट स्टॉक वर शॉर्ट सेलिंग. शॉर्ट सेलिंग बद्दल मी शॉर्ट सेलिंग मोस्टली करत नाही, मी मोस्टली बायर्स आहे. शॉर्ट सेलिंग करायचं असेल तर मी काय सांगितलं, लोअर लो फॉर्मेशन जर करत असेल तो एक लो पासून अजून लो येत असेल तर तेव्हा तुम्हाला ते शॉर्ट सेलिंग करू शकता. हाऊ टू डिसाइड लॉट साईज, राईट. तुम्हाला जर लॉट साईज डिसाइड करायची असेल, जसं की माझं एक्झाम्पल देतो, माझ्या अकाउंटला आहेत 15 लाख रुपये, माझी कॅपॅसिटी आहे दिवसाला 1 लाख रुपये लॉस करायची, तर मी किती लॉट घेईल ना. तुमच्या अकाउंटला जर 10,000 रुपये तर तुम्हाला किती लॉस करायची कॅपॅसिटी, त्यानुसार तुम्ही लॉट साईज चूज करा. मला 1 लॉट घेतला पाहिजे, हा मी 5 लाख घेतोय, 5 लॉट घेतोय, मला मार्जिन पण भेटते, लोन भेटते, पण जर 2-3 रुपये हल्ला तर माझा अकाउंट वाईप अप होणार पूर्ण. तर तिथं तुम्हाला किती रिस्क घ्यायची त्यानुसार तुम्ही लॉट साईज डिसाइड करू. MACD इंडिकेटर बेस्ट आहे, इंडिकेटर सगळे बेस्ट आहे, फक्त त्याला युज करायचा ट्रिक समजली पाहिजे.
व्हॉट अबाउट पीव्हीआर? खूप खूप चांगला प्रश्न विचारला शरद सरांनी की पीव्हीआर. आता पीव्हीआर काय आहे? पिक्चर्स थिएटर्स तुम्ही जे बघता आता पूर्णपणे लॉकडाऊन मध्ये बंद आहे. बरं, तर स्टॉक्स मध्ये काय, स्टॉक्स खाली येतोय. माझं म्हणणं आहे तुम्ही त्याच्यामध्ये आता इन्व्हेस्टमेंट करा. जेव्हा लॉकडाऊन ओपन होईल खूप लोक तिथं पिक्चर बघायला जाणार, सगळे जाणार, त्यांचा प्रॉफिट वाढणार, रेव्हेन्यू वाढणार, सेल्स होणार, मग तो ग्रोथ मध्ये चालणार. मग असे स्टॉक्स फाइंड आउट करा की जे आता पॅन्डेमिक मध्ये खूप कमी पडले, जसं की बार्बिक्युनेशन बघते 1-2 दिवस झाले खूप चांगला वरती जात आहे. त्याच्यामध्ये खूप कोणी ना कोणतरी एफआयजनी किंवा कोणतरी चांगल्या प्रमाणे इन्व्हेस्टमेंट केली. तर असे स्टॉक्स तुम्ही फाइंड आउट करा जे की पॅन्डेमिक नंतर खूप चांगली ग्रोथ करणार, त्याच्यामध्ये आता इन्व्हेस्टमेंट करा. आणि जेव्हा लॉकडाऊन ओपन होईल तेव्हा तुम्हाला खूप चांगला गेन त्याच्यामध्ये बघायला. पीव्हीआर असेल, आयोनॉक्स असेल, अजून मी तुम्हाला सांगेल जे हॉटेल्स बद्दल जे स्टॉक्स आहेत ते बघा, त्याच्यावर तुम्हाला खूप चांगली बघायला भेटेल ग्रोथ. पीव्हीआर मी सांगेल येस बाय करा तुम्ही. हा, पण बाय करताना मी म्हणतोय म्हणून उद्या लगेच 10,000 रुपये टाकू नका. तर त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्टमेंट करा. आज 1,000 रुपये टाकले, उद्या जर डाऊन आला पण अजून 1,000 रुपये टाका. म्हणजे प्रत्येक डिप मध्ये तुम्ही बाय करा. आता बिटकॉइन बद्दल काय झालं, क्रिप्टोकरन्सी बद्दल खूप जणांना माहिती असेल किंवा काय, की बिटकॉइन एका लेवलला गेला, तिथं खूप झाला, जसं की डॉज कॉइन इलॉन मस्कने ट्विट केले की चला वरती. इलॉन मस्कने ट्विट केलं की इलॉन मस्क केला मी चंद्रावर जाण्यासाठी डॉज कॉइन वापरणार, सगळ्यांनी डॉज कॉइन घेतला. एका सर्टन लेवलला गेला, त्यांनी त्याचा प्रॉफिट बुक केला आणि त्यानंतर केलं की इथं मी काय त्याला जर तुम्हाला टेस्लाची कार घ्यायची असेल तर तुम्ही डॉज कॉइन युज नाही करू शकत, बिटकॉइन धडकने खाली पडला. त्यानंतर चायनाची न्यूज आली की आम्ही क्रिप्टोकरन्सी बॅन करतोय, खाली आला. तर इथं तुम्ही कुठेतरी बघा की त्यांनी बबल क्रिएट केला होता, त्याला ना डिमांड सप्लाय ना झोन सप्लाय कुठल्याच काही गोष्टी नव्हत्या, काय त्याला लॉजिकच नव्हतं, त्यामुळे तिथं खूप जण ट्रॅप झाले. आय गेस आपल्याला अजून एक सेशन करायला लागेल जेवढे क्वेश्चन्स वाढतात त्या हिशोबाने. हो. तर कोणाचे क्वेश्चन आन्सर असेल तर हे जे सेशन आहे हे मी युट्यूबला अपलोड करणार आहे, तर त्याच्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही तिथं क्वेश्चन यूज करू शकता. त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला आणि त्याच्यामध्ये तुमचे आन्सर देईल. येस चालेल. येस. अँड वन मोर थिंग, आम्ही रोट्रॅक्टर्स वगैरे ह्यांच्यासाठी पण एखादी छोटी बॅच डिझाईन करता आली तर नक्की बघा. हो, करणार आहे. जे तुमचे क्लब मेंबर असेल तर किती जण शिकण्यासाठी इच्छुक आहेत ते मला सांगाल, मग त्यानुसार त्यांना एक डिस्काउंटेड प्राइस मध्ये किंवा जे आता जेवढे जण इथं कनेक्टेड आहेत त्यांना जर काही कन्सेशन पाहिजे असेल तर ते मला क्लासमध्ये कनेक्ट करू शकतात की जेणेकरून मी त्यांच्यासाठी काही कन्सेशन आणेल फी मध्ये. आणि माझी शिकवण्याची पद्धत मी थोडी एक्सप्लेन करतो की मी कधी मोस्टली जास्त ग्रुपमध्ये शिकवत नाही, लॉजिकनी शिकवतो जी काही गोष्टी शिकवताना, आणि पर्सनली कोचिंग करतो. माझ्याकडे जेवढे पण स्टुडंट आतापर्यंत गेलेत त्यांना मी पर्सनली कोचिंग केले, जेणेकरून मला त्यांना क्वालिटी एज्युकेशन देते आणि त्यांची काय डाऊट असेल ते मला डायरेक्टली क्लिअर करता येईल. पण मी तिथं 10 आणि 20 जण घेतलं, मी पैशासाठी करत नाही की मला 10 जण भेटले एकाकडनं 15 रुपये घेतले तर मला 1.5 लाख रुपये भेटेल. ओके, तेवढा तर माझा वन डेचा प्रॉफिट आहे, जे की तुम्ही चेक करू शकता किंवा बघितलं, मी खूप वेळा पीएनएल हे केलंय. तर तिथं आपण काय करतो, एका जणाकडे 15,000 भेटले तरी चालेल, पण तो जो काही एज्युकेशन क्रिएट करेल ना तो नेक्स्ट लेवलचं करेल. आय गेस आपण आता रॅपअप करायला घेऊया आणि Yes. बाकी क्वेश्चन्स आपण युट्यूब वरती वगैरे आपण आन्सर करू. आम्ही चालेल, आमच्या चालेल. चॅनल थ्रूही अपलोड करू आणि तुम्हालाही आम्ही व्हिडिओ पाठवू, तुम्हीही येस अपलोड येस कराल. राईट अं, नो प्रॉब्लेम. बरं, आय गेस यश वोट ऑफ थँक्सच्या याच्यासाठी आपण पुढे घेऊया. यश, Hello. हा बोल बोल यश, आवाज येतो. ओके, वोट ऑफ थँक्स मीच देतो. बरं, थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस इव्हेंट. अँड खूप इंटरेस्टिंग ऑडियन्स पण खूप अलाइव्ह होता, ज्यांनी तुम्ही क्वेश्चन आणि आन्सर्सही क्वेश्चन्सही खूप छान विचारण्यात आले आणि एक चांगलं डिस्कशन फोरम झालं. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, मी आपले स्पीकर ऋषी खर्चे यांनाही थँक्यू बोलू इच्छितो की एवढा सुंदर कार्यक्रम आपण पार पाडलाय आणि नक्कीच आपण असे कार्यक्रम पुढे करत राहू. थँक्यू. I guess upon Vaishnavi, you can declare that this event is closed. Okay, Akash, thank you. कॅडेथॉन रोट्रॅक क्लब ऑफ रोहा सेंट्रलने कॅडेथॉन ही कॉम्पिटिशन घेतलेली. तर त्याच्या सिव्हिल डिपार्टमेंट्सचे विनर्स आहेत. सेकंड विनर आहे साहिल कदम आणि फर्स्ट विनर आहे सौरभ भगत.
प्रेझेंट आहेत का ते? नाही बट हा हा, प्रोटोकॉल मध्ये आपलं अनाउन्समेंट करायचं बाकी होतं. ओके ओके, येस. ठीक आहे. ओके, सो मीटिंग इज अडजर्न. ओके ठीक आहे, चलो, थँक्यू एव्हरीवन.